पूर्णमदः असं ओम अक्षर जे आहे हे ओम अक्षर तुम्हाला माहिती आहे ओमचे अनेक अर्थ आहेत. जेव्हा एखादा वैदिक मंत्र असतो, मी ह्याच्यापूर्वी बऱ्याच वेळेला सांगितलंय की वैदिक मंत्र असेल तर त्याला ओम लागला जातो. आता आला का मंत्र? हा मंत्रच आहे. हा काय हे काय आहे? उपनिषद आहे. आणि उपनिषदामध्ये काय असते? म्हणजे मंत्र आहेत. तर ह्या मंत्राला ओम लागलाय का? ओमचे अनेक अर्थ आहेत. ओम. आता ओम नुसता म्हणलं तर ठीक आहे, त्याचे अनेक अर्थ असू शकतात. पण कुठल्या तर मंत्राला लावून ओम म्हणायचा मग ते अवघड आहे. त्याला नियम आले आणि बऱ्याच गोष्टी आल्या. तर ओम म्हणजे भगवंताचं नावच आहे. ओ अ म अ म याचंही परत चर्चा होईल. ओमची चर्चा होईल नंतर आपली. ओम नेमकं काय आहे? तर हे अ आणि म म्हणजे दोन धातू जोडून त्यापासून ओम हा शब्द तयार झालेला आहे. तर ओम म्हणजे भगवंताचं नावच आहे ओम. आणि ओम हा एक पवित्र शब्द आहे. कोणताही एकदम पवित्र असेल त्याला ओम लावला जातो लगेच ओम. आणि विशेष करून जो मंत्र आहे त्या मंत्रामध्ये ओम टाकला जातो. ओम नमः शिवाय, ओम भूर्भुव, तुम्हाला माहिती आहे. तर असं मंत्राच्या अगोदर ओम टाकला जातो. तर हे ओम जे आहे आणि ओंकार स्वरूप हा असं एका गाण्यावर म्हणले. काय म्हणले? हे भगवंताचं स्वरूप आहे. या ओमवरच एक प्रवचन होऊ शकते पण मी करणार नाही, कारण ते मग तुमच्या पण डोक्यात घुसत नाही, ते वरून जातं. ओम हॅज ओव्हर 100 मिनिंग्स. भरपूर अर्थ त्या ओमचे. म्हणून ओम उच्चारण करण्यासाठी पात्रता लागते. म्हणून वेदामध्ये असं म्हणलेलं आहे वैदिक मंत्राला ओम लागला जातो. आणि हरे कृष्ण महामंत्र जो आहे तो पण उपनिषदामधला आहे. कुठल्या उपनिषदामध्ये वर्णन आहे सांगा बरं? संत्री कली संतरण उपनिषदामध्ये हरे कृष्ण महामंत्र येतो. हे कुठलं उपनिषद आहे? श्री ईशोपनिषद. तसं कली संतरण उपनिषदामध्ये हा मंत्र आहे. कोणता मंत्र माहिती आहे का तुम्हाला? ओम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. तुम्ही म्हणणार उलट आहे की मंत्र? मग आधी हरे कृष्ण पाहिजे होतं, हरे राम कसं काय आलं? खरा मंत्र असाच आहे. हरे राम पासून सुरुवात आहे खऱ्या मंत्राची, पण त्यालाही ओम लावलेला आहे पूर्वी, बरोबर आहे का? तो नुसता नाही आला, त्याला ओम हरे राम असा आला. मग आता काय झालं? चैतन्य महाप्रभू जेव्हा प्रकट झाले तेव्हा चैतन्य महाप्रभूने काय केलं? आता तो कलिसंतरण उपनिषदामधला ओम हरे राम म्हणायला सुद्धा पात्रता लागते. म्हणजे तुम्ही आंघोळ केले का म्हणायसाठी, आसन घेतलंय का खाली बसायला, पात्रता म्हणजे हे सांगतोय. आणि तुम्ही काय खाता, कुठे राहता, सगळ्याचा विचार केला जातो मंत्राचं उच्चारण करण्यासाठी. म्हणून वेदाचे मंत्र उपनिषदाचे मंत्र सर्वांसाठी नाही. आता ओम नमः शिवाय म्हणतो हा सर्वांसाठी मंत्र नाहीये, पण सगळे म्हणतात. त्यांचं काही कल्याण होणं शक्य नाहीये पण त्यांना समजत नाही, त्याला काय करणार आपण. ओमने सुरू होणारे मंत्र वैदिक. वेदामध्ये काय आलं मग? श्रुती स्मृती पुराण आदी पंचरात्री सगळे आलं. उपनिषद 18 वेद 6 शास्त्र सगळं आलं. याच्यामध्ये जे मंत्र आहेत हे मंत्र म्हणायला गुरुची परवानगी लागते. तो मंत्र कानामध्ये दिला जातो असा गुरूंकडून. त्याला दीक्षा म्हणतात. कान मंत्र कोण देतं? गुरु. मग ते मंत्र कानात द्यायचे असतात. वैदिक मंत्र कानामध्ये द्यायचे असतात, पण ते मोठ्याने म्हणायचे नसतात. समजा गुरुंनी तुम्हाला मंत्र दिला तर कानामध्ये दिला तर तुम्ही काय करायला पाहिजे? जीभ पण नाही हलवायला पाहिजे. मनातल्या मनामध्ये तुम्ही चिंतन करू शकता. जे मंत्र ओमने सुरू होतात, जे वैदिक आहेत असे मंत्र. लक्षात आलं तुमच्या? तर त्यात पण अनेक प्रकार. ओमने सुरू होणारे काही स्ट्रॉंग मंत्र आहेत, जसं गायत्री मंत्र आहे. ओमने सुरू होणारे थोडेसे कमी ह्याचे पण मंत्र आहेत, तर जसं काही परिणाम होत नाही जास्त असे काही मंत्र जे काही लोक म्हणू शकतात. त्याच्यामध्येही गायत्री मंत्रासारखे अनेक
कठीण मंत्र किंवा स्ट्रॉंग मंत्र आहेत की ज्याचं उच्चारण आपण नाही करायला पाहिजे. बरेच लोकांचं मी बघितलं एका ठिकाणी पेट्रोल पंपावर सुद्धा चालू आहे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे फार चुकीचं आहे. तर कारण हे वैदिक मंत्र आहेत ना, आणि गुरु प्रदत्त मंत्र असा लावायचा नसतो. ते म्हणजे आमच्या गुरुंनी आम्हाला दिला. अहो, गुरुंनी दिला तर तुम्हाला म्हणायला दिला ना, असं लावायला दिला का मंत्र? हे सगळं बघितलं चैतन्य महाप्रभूंनी. 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू जेव्हा प्रकट झाले आणि म्हणले, अरे कलियुग आहे, कलियुगामध्ये लोकांना कसं काय सगळं जमेल? एकतर यांना खाय प्यायचा नियम माहित नाही, झोपायचा उठायचा नियम माहित नाही, आणि ह्या लोकांना असे मंत्र द्यायचे. मग काय सांगितले? साधा सोपा मंत्र पाहिजे. सांगितला मंत्र सोपा, रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज काय म्हटले? म्हणून चैतन्य महाप्रभूंनी काय केलं? भगवंतच बदल करू शकतात आणि सूट देऊ शकतात. इतर कोणी येऊन आपल्यासारखा चला हा मंत्र आहे ओम काढून टाका, चला बिना ओमचा म्हणून चला त्याला उलटा करा, चला, असं नाही. तर चैतन्य महाप्रभू साक्षात भगवान श्रीकृष्ण होते आणि त्यामुळं त्यांनी बदल केला त्या मंत्रामध्ये. कुठल्या? ओम हरे राम या मंत्रामध्ये बदल केला. पहिले ओम काढून टाकले, मग काय राहिलं खाली? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. म्हणजे हे राहिलं खाली फक्त. पण आता लोकांचं कन्फ्युजन नको, आणि तसंही चैतन्य महाप्रभूने स्वतःचा एक गौडीय सिद्धांत, अचिंत्य भेदाभेद तत्व स्थापन केलं होतं. तर त्यामुळे त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूने काय केलं? त्याला फक्त उलटा केला. आणि तो मंत्र कसा झाला? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हा मंत्र तयार झाला. मग आता मला सांगा, या मंत्राला काही नियम आहे का? ओम आहे का? नाहीये. ह्या मंत्राला कोणताही नियम नाही, म्हणण्यासाठी कोणताही नियम नाही. कुठल्याही ठिकाणी बसून तुम्ही हा मंत्र म्हणू शकता, म्हणजे ह्याला कुठलाही नियम नाही ऍक्च्युली. म्हणून हे वेदवाणी सर्वांसाठी, वेद उच्चारणाचा अधिकार सुद्धा नाही म्हणे. जेव्हा तुकाराम महाराज देहूमध्ये होते, 450-500 वर्षापूर्वीची घटना आहे, तर तुकाराम महाराजांना सुद्धा लोकांनी काय सांगितलं? आणि वेदांचं सगळं मात्र केलं म्हणे तुक्याने. कारण काय म्हणे? हा वेदांचा आधार घेऊन अभंग रचना करतो म्हणे. आणि त्यामुळे तुकोबारायांना सांगितलं, वेदवाणी उच्चारण करण्याचा तुम्हाला काय अधिकार? ज्ञानेश्वर महाराजांना लोकांनी त्यासाठीच वाळीत टाकलं. वेदांचं उच्चारण करू नका, तुम्ही संन्याशाची पोरं आहात, तुम्ही वेदांचं उच्चारण करू नका. ज्ञानदेवाने तर रेड्याच्या तोंडात न वदवले वेद. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे वेद जे आहे, वेद म्हणजे भगवंताची वाणी, आणि वेद उच्चारणाचा अधिकार सर्वांना नाही. त्यामुळे हा मंत्र सांगितला, मंत्र सोपा. तर हे मंत्र सोपा मंत्र आहे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. सांगायचा उद्देश होता, ओम म्हणजे भगवंतांचंच नाव आहे, ओम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं. सगळ्या ह्याला रिपिटेशन आलेलं आहे. हे सगळ्यामध्ये पूर्ण 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 आले का? किती वेळा पूर्ण आले बघा? 1 2 3 4 5 6 7 वेळा पूर्ण आलेला आहे. भगवंतांचं वर्णन आहे या श्लोकामध्ये. काय म्हणले? ओम पूर्णमदः, भगवंत पूर्ण आहे, पूर्णमिदं म्हणलेलं आहे. हे जग पण पूर्ण आहे. इदम म्हणजे हे दृश्य जगत. भगवंत पूर्ण, भगवंताने बनवलेलं हे विश्व सुद्धा पूर्ण, पूर्णात. आणि त्या विश्वापासून पूर्णम एक पूर्ण काढला, उदच्यते, तर पूर्णच राहत. काय सांगितलेलं आहे बघा? एक एक घेऊया आपण, सगळं लक्षात येईल, तुमच्या डोक्यावरनं जाणार नाही. सावकाश घेऊया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते, एवढंच घेऊया. भगवंत पूर्ण आहेत. या पूर्ण भगवंतातनं एक पूर्ण काढलं तर पूर्ण शिल्लक राहत. कसं काय राहतं? 100 रुपये आहेत, 100 रुपयामधून 10 रुपये काढले तर किती रुपये शिल्लक राहतात? 90 रुपये राहतात. पण हे झालं आपलं गणित. भगवंताच्या बाबतीमध्ये असं होत नाही. भगवंत पूर्ण आहेत, म्हणजेच काय? 100 वजा 10 100च राहतात. लक्षात आलं तुमच्या? 0 - 0 = 0.
हा, पण आता मी काय सांगतोय, 1 + 1 एकच, हे भगवंताचं गणित आहे. 1 + 1 एकच. पूर्णातनं किती जरी पूर्ण काढलं, म्हणजे विहिरीतनं किती जरी पाणी काढलं तर विहिरीची पातळी तेवढीच राहणार. तुम्ही कितीही मोठी मोटर लावा, 10 जरी मोटर लावल्या एका विहिरीला, तरी पाण्याची पातळी विहिरीची तेवढीच राहणार. लक्षात आलं का? असं भगवंताचं स्वरूप आहे. भगवंत पूर्ण कशाला म्हणायचं आणि अपूर्ण कशाला म्हणायचं हे आज आपण शिकणार आहे. पूर्ण म्हणजे भगवंतच पूर्ण आहेत. या जगामध्ये कुणीही पूर्ण नाही. केवळ एकला ईश्वर कृष्ण आर सब भृत्य. केवळ श्रीकृष्ण हेच पूर्ण आहेत. बाकी या जगात आपण असं पूर्ण नाही. पण एका दृष्टिकोनातून बघा, थोडं लक्ष देतं लक्षात येईल की भगवंताचं विश्व पूर्णच आहे म्हणलेलं आहे. या भगवंताला काही कमी होत नाहीये. आता भगवंतांच्या शरीरातनं एक रूप निघालं बाहेर. काय झालं? भगवंताला आनंद करण्याची इच्छा झाली. भगवंताने पाहिलं की अरे माझी भक्त एवढा आनंद घेत आहेत, मला पण तो आनंद घ्यायचा आहे. म्हणून ते भगवंताने काय केलं, वामांगातून डाव्या भागातून भगवंताच्या एक देवी निर्माण झाली. तिचं नाव राधिका. ही राधिका निर्माण झाली भगवंताच्या वामांगातून. मग भगवंतच काय कमी झालं का? वजन घटलं का भगवंताचं? भगवंताच्या डाव्या हातातनं कोण निर्माण झालं? राधा. भगवंताचं वजन कमी व्हायला पाहिजे होतं की? पण भगवंताचं वजन कमी कसं होणार? भगवंत पूर्ण आहेत. भगवंतापासून अनेक अवतार निघालेले आहेत, तरी भगवंत भगवंतच आहेत. कृष्ण कृष्णच आहेत. कृष्णापासून राम आले, वराह आले, नरसिंह आले, वामन आले, सगळे अवतार प्रकट झाले, तरी सुद्धा भगवंत पूर्णच आहे. आपला एक हात तोडला, वजन कमी होईल की नाही? हाताचं वजन कमी होईल की नाही आपल्या? मग तसं भगवंताचं नाहीये. भगवंताचं काही जरी झालं तरी, जसं बघा इथं दिलेलं आहे, अत्यंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारं सर्व जगत सुद्धा पूर्ण आहे. आणि संपूर्णापासून निर्माण होते ते संपूर्णच असते. पूर्णस्य पूर्णमादाय. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून अनेक पूर्ण एकके निघत असूनही ते संपूर्णच राहतात. केवळ भगवंतच पूर्ण आहेत. तुमच्यासारखं पूर्ण पूर्ण डोक्यात हे होईल सगळं, लक्षात घ्या. फक्त थोडंच माझ्याकडे लक्ष द्या की पूर्णातनं पूर्ण काढलं तरी पूर्णच राहत. भगवंतातनं एकातनं एक काढला तरी एकच शिल्लक राहतो, कमी होत नाही. एवढं लक्षात ठेवा. मी पुढे सांगणार आहे. थोडंसे समजायला पण अवघड असते सगळ्या गोष्टी. मग भगवंताने सांगितलं की आत्यंतिक परिपूर्णता किंवा परम आत्यंतिक सत्य म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान. आता विषय असा आहे मंडळीनो, निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार हा त्यांच्या सत किंवा नित्य स्वरूपात साक्षात्कार आहे. आता बरेच जण लोक म्हणतात की भगवंता साक्षात्कार व्हायला पाहिजे, साक्षात्कार व्हायला पाहिजे. साक्षात्कार हा शब्द ऐकलाय का तुम्ही? आत्मसाक्षात्कार शब्द ऐकलाय? झालाय कुणाला साक्षात्कार? झालाय? नाही झाला. थोडासा झालाय. कोणत्या रूपाचा झाला? भगवंताच्या 3 प्रकारचे. ब्रह्मेती परमात्मेती भगवानिती शब्दते. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे. 3 प्रकारचा साक्षात्कार होतो भक्ताला. आता तुम्ही कुठे आहात तुम्ही थोडस पहा. मी आता सांगतो तुम्हाला. पहिलं ब्रह्मेती, जे भगवंताला निर्गुण निराकार समजतात. निर्गुण निराकार राम कृष्ण राम, अशा काही घोषणा बंगालमध्ये देत होता एक माणूस. तर राम कृष्ण कसे म्हणे? निर्गुण निराकार. भगवंताला आकार नाही म्हणे. भगवंत आहे तो निराकार आहे, निर्गुण पण आहे म्हणे, त्याला गुण नाही म्हणे काय. तर हे निर्गुण निराकार तुम्ही ऐकले का हो? कुणी कुणी ऐकलंय सांगा बरं, हातवर करा. शब्द कानावर पडले तुमच्या कधी? तुम्ही इथे येता जाताय मी तुमच्या कानावर असेलच की. हे 3 प्रकारची लोक ओळखायला शिकलं पाहिजे आपण. आपण कसं आहे, जनरली आपल्याला अभ्यास नसतो, काय ज्ञान नसतं. आपण सगळे कपाला गंध लावला म्हणजे काय तो भक्तच असेल असं पण नाही, आणि भक्त पण त्यात प्रकार आहेत बरं का. हे 3 प्रकार. कोणते? पहिला ब्रह्मवादी, तो काय भगवंताला आकारच नाही म्हणतो. भगवंत कसे? निर्गुण. निर्गुण म्हणजे त्या भगवंताला कुठला गुण नाही म्हणे. मग भगवंत कसा? आकार नाही. भगवंत म्हणजे काय? प्रकाश. भगवंत म्हणजे काय? मग घ्या दिवा, दिव्याच्या ज्योतीवर ध्यान करणारे. दिव्य ज्योती, दिव्याच्या ज्योतीवर ध्यान करणारच. हो, काय करताय काय करताय? आम्ही भगवंतावर ध्यान करतोय. भगवंतावर ध्यान करताय का दिव्यावर ध्यान करताय? नाही, हे ज्योत म्हणजेच भगवंत आहे.
असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे काय, या ज्योतीवर ध्यान करायचं दिव्याच्या, आणि काय करायचं नंतर त्या ज्योतीमध्येच विलीन व्हायचं आणि संपलं सगळं. असं काहीतरी त्यांचा सिद्धांत आहे. त्याला काय म्हणायचं, निर्गुण. निर्गुण निराकार समजतात भगवंताला. मग असे लोक कुठं जातात तो, हे पण एक भगवंताचा साक्षात्कारच आहे, पण पूर्ण नाही. भगवंताच्या सच्चिदानंद मधला सत स्वरूपाचा साक्षात्कार आहे. आणि असे लोक मृत्यूनंतर जातात वरती. वरती जातात नक्कीच, पण कुठं जातात, ब्रह्मज्योती नावाचं एक ठिकाण आहे वरती. असं भगवंताच्या शरीरामधनं, गोलोकमधून, वैकुंठातून असा प्रकाश निघतो बाहेर, त्याला ब्रह्मज्योती म्हटलेलं आहे. अशा ध्यान कशावर केलं होतं त्याने, प्रकाशावर. मग जाणार कुठं, प्रकाशामध्ये. मृत्यूनंतर असे लोक त्या प्रकाशामध्ये जाऊन अडकतात तिकडे असे, आणि तरंगत राहतात. मग या ब्रह्मज्योतीमध्ये गेल्यानंतर काय फायदा आणि काय तोटा बघा. आता 2 हात वरती करून नाचण्यामध्ये जो आनंद आहे, प्रसाद खाण्यामध्ये जो आनंद आहे, तो आनंद दिव्यावर ध्यान लावण्यात आहे का? शांती, ओम शांती, ओम शांती, ओम शांती. मग काय, त्या दिव्यावर ध्यान करून, काय स्वस्तिकवर ध्यान करून ते शांती त्याला प्राप्त होते. मग तो शांत, इच्छा त्याची काय, शांत बनण्याची. मग तो वरती शांत ठिकाणी जातो, इतक्या शांत ठिकाणी की त्या निर्वात पोकळीमध्ये पडून राहायचं वर्षानुवर्ष त्या ब्रह्मज्योतीमध्ये. ना तिकडे भगवंत, ना तिकडे काय लीला, ना काहीच नाही. अशा ब्रह्मज्योतीमध्ये अडकून बसतो, आणि अडकून बसलेला तो व्यक्ती एकतर खाली पडतो, कधी कधी पुन्हा जन्म घ्यावा लागतो, आणि भक्ती करून वर बी जाऊ शकतो नंतर. 2 ऑप्शन आहेत. तोटा आहे का नाही? ज्योतीवर ध्यान करायचं, स्वस्तिकवर ध्यान करायचं, प्रकाशावर ध्यान करायचं, हा फार मोठा तोटा आहे. निर्गुण निराकार. मग भगवंताला निर्गुण का म्हटलंय? शास्त्रामध्ये वर्णन आहे. अहो देव कसा म्हणे निर्गुण आहे, निराकार आहे? हो आहे. कसा आहे? प्रभुपाद महाराज उत्तर देतात त्याचं. निर्गुण म्हणजे आपल्यासारखा गुण त्याच्यात नाही. निर्गुण नाही, गुण नाही. कुठला? आपल्यासारखा भौतिक गुण नाही. निराकार, आमच्यासारखा भौतिक आकार नाही. भगवंताचं शरीर कसं आहे? सच्चिदानंद. आपल्यामध्ये काय, हाड, रक्त, मांस आहे आतमध्ये, पण भगवंताच्या शरीरामध्ये रक्त मांस काही नाही. असं नाही, भगवंताचं लख प्रकाशमय शरीर आहे. त्याचं नाव आहे सच्चिदानंद विग्रह. अलग लक्षात तुमच्या. म्हणून ईश्वरा परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिराधिर गोविंद सर्व कारण कारण. कोण म्हटलं? ब्रह्माजी. ब्रह्मसंहितेमध्ये म्हटले. भगवंत कसे आहेत? सच्चिदानंद विग्रह आहेत म्हटले. म्हणजे भगवंताला निर्गुण निराकार म्हणजे त्यांना आपल्यासारखा आकार नाही, म्हणून निर्गुण निराकार म्हटलेला आहे. हो, खरंच आकार नाही असं नाही. भगवंताला आकार आहे की. आणि जर भगवंताला आकार नसता, मग पांडुरंग ओ म्हणे काय झालं, काय झालं, काय झालं? तो निर्गुण होता, प्रकाश होता, पण आपल्याला दर्शन देण्यासाठी त्याने रूप धारण केलेलं आहे. असं कसं काय होऊ शकतं? निर्गुण प्रकाशाने रूप धारण केलं. मग पंढरपूरला एवढे वारकरी येतो आपण, लाखो, 10-10, 15-15 लाख वारकरी येतात. मग ते कशासाठी येतो आपण? ते सगुण साकार रूप आहे ना इथं, म्हणून एवढं धावतो इकडं. हा, भेटी लागे जीवा, पंढरपूरकडे आम्ही धाव घेतो त्या पांडुरंगाला पाहण्यासाठी. 24-24 तास रांगेमध्ये उभं राहतात वारकरी. मग भगवंताला निर्गुण कसं काय म्हणताय, निराकार कसं काय म्हणताय? मग घरीच बसा ना, बरोबर आहे की नाही? मग पंढरपूरला पण आला, पण भगवंत कसे? निर्गुण निराकार राम कृष्ण राम, निर्गुण निराकार राम कृष्ण राम. म्हणजे देवाला आकार नाही म्हणतात लोक, असे म्हणणारे बरेच लोक मला भेटले. म्हणलं, मी त्यांना एकच विचार, पंढरपूरला कशाला आले तुम्ही? पंढरपूरला कशाला आले? इथं तर सगुण साकार रूपामध्ये भगवंत उभा आहेत ना, विठ्ठल. म्हणजे सगुण साकार रूपाची पूजा केली जाते, भगवंताची आराधना केली जाते. मला सांगा, आता आपल्याला आकार आहे की नाही? 2 डोळे, 4 कान, सांगा की. सच्चिदानंद लक्षण आहे तुझं. किती कान आहे तुला? घाबरला बघ, लगेच घाबरत. 2 डोळे, 2 कान, 1 नाक, बरोबर आहे का? तोंड, सगळं आहे. तुमच्या वडिलांना आहे का हो? तुमच्या बापाला आहे का? आहे की. आजोबाला आहे, पंजोबाला आहे, असायलाच पाहिजे हो. नाही, आमचे पंजोबा आहे ना, ते बिना तोंडाचेच होते. इथं पॅक होतं सगळं, तोंड नव्हतं. असं काय असू शकते का? नाही, असं असू शकत नाही.
आमच्या बापाला, त्याच्या बापाला, त्याच्या बापाला असं करत 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 आम्ही कित्येक पिढ्या मागे गेलो, तर आकार आहे म्हणून आज आम्हाला आकार आहे. आकार असेल तर आकार येईल ना. तर हे लोक म्हणतात की भगवंताला आकार नाही. मग सगळ्याचा बा तर विठोबा आहे. आपण भगवंतापासून आलो हे ते मान्य करतायत. आम्ही देवाची लेकरं, असं आम्ही मान्य केलं. मग देवाला आकार पाहिजे की नाही सांगा. देवाला आकार पाहिजे की नाही? तुमचा आवाज नाही येत, म्हणजे तुम्हाला पण डाऊट आहे. नाही, मुद्दाम म्हणू नका मला प्रसन्न करण्यासाठी. म्हणजे खरंच विचार करायच्या गोष्टीवरती. देवाला आकार पाहिजे की नाही? भगवंतापासून आपण आलो, मग भगवंताला आकार पाहिजे की नाही? नाही, भगवंत निराकार निराकार निराकार. भगवंताला आता आपल्यामध्ये गुण आहे की नाही? आहेत की नाही? वेगळे गुण आहेत की आपल्याला. खोटं बोलण्याचा गुण असू शकतो, फसवण्याचा गुण असू शकतो, आम्हाला खरं बोलण्याचा गुण असू शकतो, वेगळ्या कला आमच्यामध्ये असू शकतात. हं? हे सगळं आलं कुठनं? कुठनं आलं? हम्म? हम्म. वडिलांपासून आलं. भगवंत वडील आहेत ना सर्वांचे. परमपिता कोण आहे? माता च कमला देवी, पिता देवो जनार्दन. हे जनार्दन भगवंत आहेत, श्रीकृष्ण आहेत. त्यांच्यापासून आम्हाला ते सगळे गुण आले. म्हणजे त्या भगवंताला निर्गुण कसं म्हणायचं? निर्गुण कसं म्हणायचं? भगवंत निर्गुण? भगवंत सगुण आहे, साकार रूपामध्ये आहे. पण एखाद्यानं त्या भगवंताला निर्गुण समजलं, प्रकाश समजला आणि पूजा केली, त्याचं चिंतन केलं, मनन केलं, तर तो एक आंशिक साक्षात्कार त्याला होतो, काही टक्के. तीन तीन कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी परमात्मा. थोडस कठीण आहे पण समजून घ्या, कारण सांगावंच लागतं आम्हाला. तर दुसरं काय? बोला की. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहेत, माहिती आहे का तुम्हाला? चिर के देखो. हं? नको. फाडून बघा आतमध्ये आहे का काय, भगवंत आहेत का. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने भगवंत आहे. हे पण भगवंताचं एक रूपच आहे, पण हाही पूर्ण साक्षात्कार नाही. तो सत आणि चित्त साक्षात्कार आहे, त्यात आनंद नाही. लक्षात आलं तुमच्या? काही योगी लोक हो त्या हृदयातल्या भगवंतावर ध्यान लावतात बरं. काही योगी लोक हृदयातल्या भगवंतावर ध्यान लावतात इकडे, आणि मग त्यांना ते साक्षात्कार पण होतो बरं का. हृदयामध्ये भगवंत दिसतात, त्यांचा साक्षात्कार होतो. असे पण काही लोक आहेत. हा झाला एक दुसरा प्रकार. मग याचंही काय आनंद येत नाही हो. पण हृदयातल्या भगवंतावर ध्यान करून आनंद येत नाही. तिसरा साक्षात्कार ब्रह्मेती परमात्मेती, आणि तिसरा भगवान इति. भगवान, ज्यांना सहा ऐश्वर्य आहेत असे भगवंताचा साक्षात्कार ज्यांना होतो, तो खरा साक्षात्कार, अंतिम साक्षात्कार, पूर्ण साक्षात्कार भगवंतांचा. लक्षात आलं का तुमच्या? भगवान साक्षात्कार. मग त्याच्यामध्ये सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कठेवरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमानी विराजित. हा पूर्ण साक्षात्कार. भगवंत सगुण साकार, आणि त्यांच्या साकार रूपाचं वर्णन. भगवंताने पितांबर घातलेला आहे, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातलेल्या आहेत, कानामध्ये काय मकर कुंडला आहे, कंठामध्ये काय कौस्तुभ मणी आहे. अशा भगवंत, याला म्हणलेला आहे भगवंताचा पूर्ण साक्षात्कार. हे भगवान भगवंताचं स्वरूप आहे. याच्यावरती, याच्या पलीकडे काही नाही बरं का. मग ते भगवंत काय करतात? साकार रूपामध्ये भगवंत कुस्ती खेळतात गोकुळामध्ये बालगोपाळांबरोबर, गोपींचं वस्त्रहरण करतात. हे सगळं काही वृंदावनामध्ये भगवंत खेळ खेळतात. लक्षात आलं का तुमच्या? हे कोण करतंय? भगवंताला सुद्धा रूप आहे, रंग आहे, आकार आहे, गुण आहे. आणि हे अशा स्वरूपामध्ये भक्ती केली तर अंतिम साक्षात्कार आपल्या सर्वांना होईल. आणि वरती गेल्यानंतर सुद्धा आपण अशा ठिकाणी जाऊ जिकडे हे सगळं चालू आहे, गोलोक वृंदावनामध्ये, वैकुंठामध्ये. आलं का लक्षात? नाहीतर मग ते निर्गुण रूपावर बघायचं आणि परमात्मा स्वरूप पाहायचं, हे थोडस क्लिष्ट पण आहे. प्रभुपाद म्हणतात हे अवघड आहे, फार अवघड आहे बघत असता. आणि म्हणून ठीक आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. विग्रह, विग्रह या शब्दाचाच अर्थ आहे आकार.
विग्रह या शब्दाचा आकार अर्थ काय? आकार. म्हणजे भगवंताला आकार असायला पाहिजे. आणि आत्यंतिक पूर्णात आपल्या अनुभवाच्या कक्षेतील आणि अनुभवातील अशा दोन्ही गोष्टींचा समावेश असला पाहिजे. म्हणजे बघा, भगवंत ज्याला म्हणतो आपण, देव 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 म्हणतो, हे भगवंत कसे आहेत? तर पूर्ण आहेत. आणि या पूर्ण भगवंतांच्या आपल्याला जो अनुभव आहे, आपण जी कल्पना करतो मनामध्ये, ती कल्पना आणि आपण जी कल्पना करत नाही, हे सगळंच भगवंतापासून येतं. बघ, आता आपल्याला एखादा विचार, इच्छा मनामध्ये आहे, ती जी इच्छा आपण केलेली आहे, ध्यानपूर्वक ऐका, आपण जी आता इच्छा करतोय, ही इच्छा जी मी करू शकतो, ती पण भगवंत पूर्ण करू शकतात. आणि अशी एक इच्छा आहे की जी मी कधी केलीच नाही किंवा करू शकत नाही, माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे, अनुभवाच्या पलीकडे आहे, ते सुद्धा भगवंत पूर्ण करू शकतात. भगवंतासाठी काहीच बंधन नाही, लक्षात ठेवा. बरेच लोक भगवंतालाच बंधनामध्ये टाकतात. नाही नाही, देव एवढं करू शकतो, देव एवढं करू शकत नाही, वगैरे वगैरे वगैरे. भगवंत काहीही करू शकतात. खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं, ते काही पण करू शकतात. त्याला कोणी बांधू शकत नाही. ओमनी पोटंट म्हणलेलं आहे भगवंताला. तर भगवंत जे आहेत, हे भगवंतांना नेमात टाकणं म्हणजे तो भगवंत असू शकत नाही. नाही नाही नाही, हे नाही होऊ शकत. देवाकडनं हे होऊ शकत नाही. देव असा असू शकत नाही, देव तसा असू शकत नाही, देव कसाही असू शकतो, भगवंत कसाही असू शकतो. आणि हे एका भक्ताचं लक्षण आहे. भक्त प्रल्हाद, आठवतंय का तुम्हाला? आठवतंय का? कुठे आहे तुझा भगवंत? खांबात. सर्वत्र आहे म्हणले भगवंत. म्हणजे खांबात आहे का? हो, खांबात आहे. खांबातनं भगवंत बाहेर आले. नरसिंह भगवान की. खांबातनं बाहेर आले भगवंत. कसं काय येऊ शकतात भगवंत खांबातनं बाहेर? भगवंताचा बाप कोण झाला हो? भगवंता बाप कोण झाला? खांब, खांबा नाही, खांब. भगवंताचा बाप खांब झाला. काय पण होऊ शकते. भगवंताला लिमिट नाहीये. ते पृथ्वी गेली होती रसातळाला. कुठे गेली ती? पाताळामध्ये नेऊन टाकली त्यांनी पृथ्वी, घाणीमध्ये नेऊन टाकली. भगवंताने डुकराचं रूप घेतलं. वराह भगवान की. भगवंत काही पण करू शकतात. भगवंत चोरी बी करू शकतात. भगवंतांना कोणताही नियम नाही. नियम लागतो तो देव कसला? बरोबर. नियम कोणासाठी? आपल्यासाठी. म्हणून भगवंताला काहीच नियम लागू शकत नाही. भगवंत भगवंत आहेत, पूर्ण आहेत. मला सांगायचं, पूर्ण भगवंत आहे. भगवंत कुणालाही बाप बनवू शकतात. भगवंत खांबालाही खांबातनं प्रकट होऊ शकतात. भगवंत दगडातनं, काल मी सांगितली कथा, कुठे सांगितली हो? पेनूर मध्ये सांगितली, मोहोळ मध्ये. काय कथा सांगितली? एक भक्त होता धनाजी नावाचा, राजस्थानमध्ये. त्याने काय केलं? एक दगड दिला, त्या दगडातनच भगवंत प्रकट झाले. भगवंत कुठूनही प्रकट होऊ शकतात, काही करू शकतात भगवंत. भगवंताला नियम नाही, एवढं लक्षात ठेवा. मग भगवंताला आकार आहे. आणि म्हणून भगवंत जे आहेत, भगवंताला जाणण्यासाठी फार गुरूंची गरज आहे. पण आजचा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये लिहिलेला आहे की भगवंत आहेत, भगवंताने ज्या ब्रह्मांडाची रचना केलेली आहे आणि पालन पोषणाची सुद्धा तयारी भगवंताने केलेली आहे. तर आपण जेव्हा इच्छा करतो, बघा, हे थोडस तार्किक आहे, थोडस शास्त्रीय आहे, हे पण थोडं समजायला वेळ दिला पाहिजे आपण थोडासा. समजा माझ्या मनामध्ये इच्छा पूर्ण झाली, आता मला इच्छा झाली की मला गुलाबजामुन खायचं आहे, मला आज आत्ता या घडीला गुलाबजामुन खायचं आहे. तर भगवंतानी काय केलंय, तशी योजना केलेली आहे. खावा आहे, दूध आहे, साखर आहे, गॅस आहे, सगळं हे कुठून आलंय हो? कुठून आलंय? भगवंतानीच निर्माण केलंय की सगळं. सगळ्या गोष्टी भगवंतानी विश्वामध्ये निर्माण करून ठेवल्या. फक्त इच्छा केली मला गुलाबजामुन खायचंय, बनवू शकतो. निसर्गाने, विश्वाने अशी निर्माण केलेली आहे. एखाद्याची काही मनामध्ये इच्छा, एखाद्याची काम वासना आहे, ते पूर्ण करण्यासाठी भगवंत, निसर्गाने सगळे लगेच योजना केलेली आहे. मग एखाद्याला काय, दुसरं काही काही पण पाहिजे, कुठलीही इच्छा करा मनामध्ये, लगेच भगवंत पूर्ण करतायत. म्हणजे भगवंताचं विश्व पूर्ण आहे की अपूर्ण आहे? अशी कोणती इच्छा आहे, नीट लक्षात घ्या, थोडस सगळ्यांनी विचार करा तुमच्या मनामध्ये, की जी पूर्ण होऊ शकत नाही भगवंतांकडनं. एखादी इच्छा करा, लगेच करा, लगेच करा एखादी इच्छा.
कुठली इच्छा करा, ती पूर्ण होऊ शकते भगवंतांकडे. त्याचं नाव भगवंत आहे. आलं का लक्षात? भगवंत पूर्ण आहेत. मला तुम्हाला सांगितलं भगवंत. आता एक नवरा आणि एक बायको, ठीक आहे. आता माताजींची इच्छा आहे की आपल्याला ना हेलिकॉप्टर पाहिजे. माताजींची इच्छा आहे हेलिकॉप्टर पाहिजे, आणि प्रभूजींचे काही तेवढी कुवत नाही हेलिकॉप्टर घ्यायची. म्हणजे हेलिकॉप्टर मध्ये बसायची पण कुवत नाही. हेलिकॉप्टर घेणार कधी विकत? मग इच्छा कुणी केली? कुणाकडून केली? प्रभूजींकडनं केली. पण प्रभूजी पूर्ण नाही आहेत. अलग लक्षात. प्रभूजी हेलिकॉप्टर आणू शकत नाहीये. अपूर्णातनं पूर्ण कसं काय निघेल? त्यांच्याकडे तेवढा साठाच नाहीये. पण भगवंतांकडे सगळा साठा आहे. तुम्ही काही मागा, हेलिकॉप्टर मागा, नाही तर विमान मागा, नाही अजून काही मागा, काही पण मागू शकताय. म्हणून भगवंत पूर्ण आहे. म्हणून कधी नवरा बायकोची भांडणं लागले की मी सांगतो, एकच वाक्य माझं ठरलेलं असतं, काय? नो बडी इज परफेक्ट. या जगामध्ये कुणीही पूर्ण नाही. मग पूर्णाकडनं पूर्णाची अपेक्षा केली जाऊ शकते. बरोबर आहे का हो? समजा एक पती पत्नी आहेत आणि भांडण लागलं, त्याची इच्छा आहे की बायकोने असं वागायला पाहिजे, बायकोची इच्छा आहे की नवऱ्याने असं वागायला पाहिजे. म्हणजे आम्ही काय करतोय? अपेक्षा करतोय की पूर्ण असं 100% व्हायला पाहिजे. पण 100% होत नाही ना. आपण सगळेच अपूर्ण आहे ना. मग पूर्णाची इच्छा कशी काय करतोय आपण की असं व्हायला पाहिजे, पूर्ण व्हायला पाहिजे. समजा नवरा बायकोकडनं अपेक्षा करतोय की असं व्हायलाच पाहिजे, असं होऊ शकत नाही. कारण 100% तुम्ही पण अपूर्ण आहे, तो पण अपूर्ण आहे, आणि इच्छा मात्र पूर्ण करता की ह्याने असं व्हायला पाहिजे आणि असं करायला पाहिजे. मग काय होते? तफावत येते, मध्ये गॅप येतो, आणि मग तिथं भांडण सुरू होतं. बरोबर आहे का हो? म्हणून कधी कधी समजा आता मी यांना काही काम सांगितलं, एक अधिकारी म्हणून मी अपेक्षा करू शकतो की यांनी करावं पूर्ण. पण शेवटी शेवटी जर मी विचार केला, शेवटी ही व्यक्ती काही भगवंत नाही, मी पण काय भगवंत नाही. मग मी ह्यांच्याकडे 100% अपेक्षा केली की नाही, यांनी मला पूर्ण करायलाच पाहिजे होतं, 100% असं करायलाच पाहिजे होतं. नाही, दोष आहेत ना आपल्यामध्ये. त्यामुळं काय होणार? पूर्ण 100% होईल की नाही याची मी गॅरंटी देऊ शकत नाही. लक्षात आलं तुमच्या? अपेक्षा कुणाकडनं केली जाते? पूर्णाकडनं. बरोबर आहे का? या जगात कोणीही पूर्ण नाही. म्हणून कधी भांडण लागलं तर असा विचार करायला काही हरकत नाही की ह्या जगात परफेक्ट कोणच नाही हो. सगळ्याला सगळ्या गोष्टी जमतील असं नाही. मग ठीक आहे, आपण त्याला समजून घेऊ शकतो. हा, भगवंतांकडनं तुम्ही अपेक्षा करू शकता. तिकडे भांडा की, त्या भगवंताशी जाऊन भांडा, तिकडे कोणीच भांडायला तयार नाही. देवाकडे जाऊन भांडा, काही मागा, का देत नाही बघू देव, तिकडे कोणीच जायला तयार नाही. भगवंत पूर्ण आहेत, परफेक्ट आहेत, त्यांच्याकडे तुम्ही काही मागा ते द्यायला तयार आहेत. फक्त जावा तिकडे. पण आपण तिकडं नाही जात. जेव्हा आपण आपल्या आपल्यामध्ये मागण्या करतो तेव्हा मग त्या नात्यामध्ये थोडासा खड्डा पडतो असं. कारण आपण कुणीही पूर्ण नाही. मला तुम्हाला सांगायचं होतं, जीवाची काही लक्षणं आहेत. पहिली तर आपण जे आहे, आपल्यामध्ये जे गुण आहेत ते भगवंतासारखेच गुण आहेत मंडळीनं. तुमच्यामध्ये चोरी करण्याचा गुण आहे उदाहरणार्थ, आणि श्रीकृष्णांकडे पण चोरी करण्याचा गुण आहे. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये चोरी केली, बरोबर आहे का? कशी चोरी केली? दही, दूध, लोणी, वस्त्र वगैरे काय काय चोरी केलं म्हणतात. मग भगवंताची पूजा होते की नाही? काय म्हणून? माखन चोर भगवान की. आणि आपण चोरी केली तर आपल्याला पोलीस धरून येतील की? मग आपल्यामध्ये जो गुण आहे तो भगवंतात आहे का हो? आहे, पण कसा आहे? दिव्य आहे. साधारण नाही, साधारण चोर नाही. उदर भगवंतानी गोपींची छेड काढली, भगवंताला कोणी म्हणलं का? कोणी नेलं का कोर्टामध्ये? आमची छेड काढली म्हणून तुम्ही कोर्टात केस केली का? गोपींनी केस केली का कोर्टात? पण आज जर आपण कोण एखाद्या मुलाने मुलीची छेड काढली तर लगेच जरा मग पोलीस मध्ये दिलं जाऊ शकतंय, मार दिला जाऊ शकतोय. गुण तोच आहे की नाही? आहे की नाही? मग कधी कधी लोकांना डाऊट येतो की देव आपल्यासारखाच आहे. देव काय तो चोरी करतो काय, खोटं बोलतो काय? आम्ही चोरी केली म्हणून काय झालं? आम्ही खोटं बोललो म्हणून काय झालं? आम्ही थोडस छेड काढली कुठल्या मुलीची म्हणून काय झालं? आम्ही काय 1-2 लग्न एक्स्ट्रा केले म्हणून काय झालं? म्हणजे काय झालं? देवासारखंच आम्ही समजायला लागलो त्याला. बरोबर आहे का? म्हणजे
हा एक प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा, की भगवंताचे गुण आणि आपले गुण वेगळे आहेत. हा, आपल्याकडे किती गुण आहेत? 36. 36 नखरेवाले. मराठीमध्ये नखरा म्हणतात गुणाला. तर 36 गुण आहेत. भगवंताचे गुण मोजताच येत नाहीत. पण सगळे गुण आपल्यात पण आहेत भगवंताचे. 36 नाहीत, भरपूर गुण आहेत. आपल्यामध्ये पण गुण आहेत भगवंताचे, सगळे जेवढे आहेत. पण भगवंताचे गुण चांगले आहेत, आपले गुण काय एवढे चांगले. भगवंताने केलं, हं? भगवंताने खोटं सुद्धा बोलले. भगवंत महाभारतामध्ये बघितले नाही तुम्ही? भगवंत खोटं बोलले की नाही? हं? बऱ्याच वेळेला खोटं बोलायला लागलो भगवंतांना. पण धर्माच्या कार्यासाठी भगवंत खोटं बोलले. आणि म्हणून मंडळीनो, या ठिकाणी म्हणलेलं आहे, पहिला गुण आहे जीवाचा, की आपण भगवंत होऊ शकत नाही. होऊ शकतो का? नाही. आपण नाही होऊ शकत, आपल्याला मार पडणार. पण लोकांना कन्फ्युजन आहे. मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं की अनेक लोकांना देवाला साधारण समजतात. कोणतरी कथा कादंबरीकार आहे, त्यांनी कथा लिहिली कादंबरी, त्यामध्ये कर्ण आणि भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे. त्यामध्ये कर्णाला त्यांनी हिरो केलाय, कृष्णाला त्यांनी सामान्य माणूस ठरवलेला आहे. हं? आणि चिटिंग केलं कृष्णाने, फसवलं, असं त्याचं वर्णन आहे थोडंफार. हं? आणि गांधीजी सारखे पण लोक होऊन गेले, ज्यांनी काय केलं, देवाला काय म्हटले, हा देव कसा आहे, मग मग नाही आम्ही म्हणत नाही. एवढे लग्न केले म्हणले तर मग देव असू शकत नाही. अरे लग्न केले म्हणूनच देव असू शकतो. उलटा कसा काय विचार करताय? सामान्य माणूस करू शकतो का? एखाद्या माणसानं 16,000 लग्न केल्याचं उदाहरण आहे का? कठीण आहे फार हे सगळं. सामान्य माणूस नाही करू शकत. म्हणूनच त्यांना देव म्हणलेला आहे. का तुम्ही समजत नाही असं? भोगुणी 16 सहस्त्र नारी, तरी तो बाळ ब्रह्मचारी. श्रीकृष्णांचं वर्णन तो कुंभारायांनी केलेलं आहे. 16,000 लग्न करून सुद्धा ब्रह्मचारी राहू शकतोय. इथं ब्रह्मचारी राहून पण ब्रह्मचारी राहता येत नाही. असं झालंय कलियुगामध्ये. नाव ब्रह्मचारी पण इकडं ब्रह्मचारी राहता येतात लोकांना, आणि इकडे 16,000 लग्न करून सुद्धा श्रीकृष्ण ब्रह्मचारीच आहेत. सांगण्याचा उद्देश काय होतो मला, की भगवंताला नियमात बांधू शकत नाही. भगवंताकडे दिव्य गुण आहे, ते लग्न करून पण ब्रह्मचारी राहू शकतात. असे भगवंत आहेत. मग आपल्याला शक्य आहे काय? आपल्याला ते शक्य नाही, म्हणून आपण देव होऊ शकत नाही. देव पहावयासी गेलो, देव होऊन आलो. हे पण त्याचंच उदाहरण आहे. बरेच लोक म्हणतात की पांडुरंगाला गेलो, हा आम्ही पण देव, तुम्ही पण देव. मग म्हणलं, ते पंढरपूरमध्ये आपल्याकडे प्रथा आहे महाराष्ट्रामध्ये, की पाया पडतात, एकमेकाच्या पाया पडतात. बरोबर आहे का? त्याचा अर्थ वेगळा आहे, पण लोक त्याला वेगळा अर्थ लावतात की काय, तुम्ही पण देव, आम्ही पण देव. तर देव नाही होऊ शकत. प्रभुपादांनी ओरडून ओरडून सांगितलं, तुम्ही भगवंत बनवू शकत नाही, भगवंत बनवू शकत नाही. वी कॅन नॉट बिकम गॉड, यू कॅन बिकम गॉडली. प्रभुपाद नेहमी म्हणायचे, तुम्ही भगवंत नाही बनू शकत, भगवंताचे बनू शकता. देव नाही बनू शकत, देवाचे बनू शकता. आम्ही देवाची लढीवाळे. तर आम्ही देवाची बनू शकतो. पण लोक काय म्हणतात, देव पाहायचं गेलो, देव होऊन आलो. याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो काय आहे ते. देव पाहायला गेलो आणि देवाचे गुण आमच्यामध्ये यायला लागले, देवत्व आमच्यामध्ये यायला लागलं, हा त्याचा अर्थ आहे. देवत्व म्हणजे काय? भगवंत किती सात्विक वृत्तीचे आहेत, तर तो सात्विकपणा हळूहळू आमच्यामध्ये. भगवंत कसे दयाळू आहे, तो दयाळूपणा आमच्यामध्ये. भगवंत कृपाळू आहे, तो कृपाळूपणा आमच्यामध्ये. देव पहावयासी गेलो, देव होऊन आलो, याचा अर्थ भगवंतासारखे आम्ही व्हायला लागलेलो आहे. भगवंत नाहीच बनू शकत शेवटपर्यंत. बापाच्या चपल्या मुलाला यायला लागल्या म्हणजे काय बाप झाला का? शेवटी बाप आणि मुलगा हा वेगळाच राहतोय, लक्षात ठेवा. एक होऊ शकत नाही. या जगातला बाप आणि मुलगा एक होऊ शकत नाही. देव आणि आपण कसं एक होऊ शकतो? चपल्या आल्या म्हणून काय, भगवंताचे गुण आले म्हणून काय आपण भगवंत होऊ शकतो का? नाही होऊ शकत. म्हणून जिथं ज्यांना ज्यांना भगवंत बनायचा नाद लागलेला आहे, काही लोकांना, नाही काय बनायचं, आम्हाला देव बनायचंय, आम्हाला देव बनायचंय, आम्हाला देव बनायचंय. अमेरिकेमध्ये भारतातले काही लोक, तथाकथित गुरु, तथाकथित संन्यासी, विदेशामध्ये जातात आणि विदेशामध्ये जाऊन काय करतात, त्या ठिकाणी काय करतात, आम्ही तुम्हाला देव बनवतो, आम्ही तुम्हाला देव बनवतो, एवढे डॉलर तुम्ही आम्हाला द्या, आणि आम्ही काय करतो, मग काय करतो, तुम्हाला देव बनवतो. $10 द्या, आम्ही काय करतो, तुम्हाला देव बनवतो म्हणे. असं त्यांचं म्हणणं आहे. कुणाचं? या लोकांचं. असं एक धंदा काढलाय, ऑफिस पण खोललेले आहेत विदेशामध्ये. असे ऑफिस आहेत. काय ऑफिस आहेत? त्या ऑफिसामध्ये लिहिलेलं आहे, काय लिहिलंय,
तुम्हाला जर देव बनायचं असेल, तुम्ही या इथं नाव नोंदवा तुमचं. मग तुम्हाला काय करेन, थोड्याच दिवसामध्ये आम्ही तुम्हाला काय करू, कशाच्या आधारे बनवू देव तुम्हाला. हा, तुम्हाला एखादा मंत्र देऊ, योगासन सांगू, काही क्रिया सांगू, कुंडलिनी जागृत करायचा मार्ग सांगू तुम्हाला आम्ही. हा, एक व्यक्ती माझ्याकडे आला, तो म्हणला, महाराज हे कुंडलिनी जागृत करण्याचा मी प्रयत्न करत आहे म्हणे. कुंडलिनी जागृत करणं वगैरे हे गोष्टी ठीक आहे, सगळं काय ठीक आहे. मी कोणी सुदर्शन क्रिया करते, कोणी कुंडलिनी जागृत करते, काय काय चालू आहे. पण जीवनाचा उद्देश काय आहे? जीवनाचा उद्देश ते जागृत करणं वगैरे या गोष्टी नाही. जीवनाचा उद्देश आहे भगवंताची प्राप्ती, भगवंताची भेट. हे सगळं व्हायला पाहिजे, पण होत नाही ना. म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे. आवाज येतोय ना पाठीमाग माझा? आता माझाही आवाज मोठा आहे, साऊंड पेक्षा मोठा आहे, चालूच राहू देते. तर या जगामध्ये जीवांच्या ज्या इच्छा आहेत, जे गुण आहेत जीवांकडे, हे गुण भगवंताचेच आहेत बरं का. सगळे आपण भगवंताचे गुण आपल्याकडे आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे. आता दुसरा एक मार्ग मी तुम्हाला सांगतो. आज एक असा विषय आहे, तर कठीण विषय आहे, लक्ष द्या. इच्छा. तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा झाली, तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न केला तर पूर्ण होऊ शकते. 100% पूर्ण होऊ शकते असं म्हणलेलं आहे. इच्छा 100% पूर्ण होऊ शकते. त्याला म्हणलेलं आहे सत्य संकल्प. सत्य संकल्प म्हणजे एखाद्याने जर इच्छा केली, स्व इच्छा, तर विशेष करून शुद्ध झाल्यानंतर, शुद्ध भक्ती ज्याला म्हटलेलं आहे, तर त्याच्यामध्ये इच्छापूर्ती होऊ शकते. कशी होऊ शकते इच्छापूर्ती? तर म्हटलेलं आहे, श्रील प्रभुपाद महाराज मायापूरमध्ये गेले, गंगेच्या काठाला. काही नव्हतं तिकडे, जंगल होतं सगळं. आणि प्रभुपादांनी इच्छा केली, इकडे काहीतरी व्हावं, एखादं मंदिर उभा राहावं. आणि आज आपण बघतो की जगातलं सगळ्यात मोठं मंदिर तिकडे उभं आहे. प्रभुपाद महाराज मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये प्रभुपादांनी बघितलं की इकडे काय प्रचार प्रसार देवाचा नाहीये. तर प्रभुपादांनी इच्छा केली की ही आपल्याला भेटावी जमीन जुहूच्या बीचच्या कडेला. तर ती जुहूची जमीन भेटली. आणि प्रभुपादांनी संकल्प केला होता, राधा रास बिहारींना सांगितलं होतं, मी तुमच्यासाठी सुंदर असा महाल बांधेल. राधा रास बिहारींना सांगितलं. मग ते म्हणले, प्रभुपाद गेले, पण ती इच्छा पूर्ण झाली प्रभुपादांची. आज तिथे मोठा महाल तयार झाला भगवंतासाठी. याला म्हणतात सत्य भगवंताचं स्वतःच नाव सत्य संकल्प आहे. तर संकल्पामध्ये शक्ती आहे. तुम्ही इच्छा करता एखादी, तर ती पूर्ण होऊ शकते. या जगामध्ये इव्हन भौतिक जीवनामध्ये सुद्धा तुम्ही जर तीव्र इच्छा केली आणि कष्ट केलं तेवढं, तर पूर्ण होते की नाही. एखाद्याने ठरवलं की 90%च्या वर मार्क पडायचे, तर तो रात्रंदिवस अभ्यास केला, त्याने इच्छा केली, संकल्प केला, सगळं केलं, तर पडू शकतात मार्क. म्हणजे भगवंतच मदत करत असतात ऍक्च्युली इच्छा पूर्ण करण्यासाठी. लक्षात आलं तुमच्या? हे जीवाचा एक गुण आहे. तिसरं, तो नेहमी परमात्म्याबरोबर राहतो. मी पाठीमागच्या प्रवचनामध्ये पण सांगितलं, समजा असं होऊ नये, पण आपला जन्म समजा डुकराचा झाला पुढच्या जन्मामध्ये, तर भगवंत कधी नाराज नाही होणार. भगवंत म्हणणार नाही, अरे हा डुक्कर झालाय, आता कसं जाऊ मी इकडे. भगवंत काय करतात, ते डुकराच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. काय म्हणून? काय म्हणून? परमात्मा. डुकराच्या हृदयामध्ये सुद्धा भगवंत आहेत, मुंगीच्या हृदयामध्ये सुद्धा भगवंत आहेत परमात्मा रूपाने. भगवंत कधीच असं म्हणत नाही. म्हणून म्हणलेलं आहे, सगळ्यात बेस्ट फ्रेंड, सगळ्यात जीवाचा जीवलग मित्र कोण असेल तर श्रीकृष्ण आहेत. अहो, तुम्ही थोडस जर तुम्हाला काय झालं, तर तुमची साथ द्यायला लोक नको म्हणतात. बरोबर आहे का? समजा तुम्हाला कुष्ठरोग झाला, तुमची बायको तुम्हाला जवळ येऊ देईल का? नाही जवळ येऊ देणार. मुलं जवळ येऊ देतील का? नाही जवळ येऊ देणार. कुष्ठरोग झाला तरी पण ते हृदयातले भगवंत निघून जात. हे खरं, याच्यावर विचार करा थोडा, नुसतं ऐकू नका, म्हणजे थोडं लक्षात येईल आपल्या. आणि दुसरा जन्म माझा कोणताही झाला, समजा माझा जन्म झाला संडास मधल्या किडा असतो का नाही एखादा, पावसाळ्यामध्ये किडे वळवळ करतात, आळ्या वळवळ करतात. शौचामध्ये जरी माझा एक किडा म्हणून जन्म झाला, तिथे सुद्धा भगवंत येतात माग माग, त्या किड्याच्या हृदयामध्ये, त्या आळीच्या हृदयामध्ये. असा परम मित्र कोण आहे का या जगामध्ये? आहे का? अशा मित्राला लात मारली आम्ही, हो बाजूला.
मला भोग करायचा आहे या संसाराचा, हो बाजूला, कुठला देवन काय, मी नास्तिक आहे. हा, या जगाचा भोग करण्यासाठी आम्ही आलो. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणले, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू सखा. माझा मित्र कोण आहे? भगवंताला मित्र करा. मग अशा भगवंतांना मग भगवंतानी जीवाला संधी दिलेली आहे. आपल्या सर्वांना संधी काय दिलेली आहे मंडळी, नीट ऐका, की भगवंताने काय केलंय, एक आपल्याला चान्स दिलेला आहे सुधारण्यासाठी. मी बऱ्याच वेळा सांगितलं की हे संसार म्हणजे कारागृह आहे आणि या कारागृहामध्ये आपण अडकलेलो आहे. ख्रिश्चन लोक काय म्हणतात माहिती का? ख्रिश्चन लोक म्हणतात की भगवंतानी विश्व निर्माण केलं, भगवंतानी विश्व निर्माण केलं आणि हे जे सगळं जग दिलेलं आहे आम्हाला भोग करण्यासाठी दिलेलं आहे, एन्जॉय करण्यासाठी दिलेलं आहे, असं ख्रिश्चन लोक म्हणतात. जस्ट एन्जॉय इट, असं त्यांचं म्हणणं आहे. पण भागवताचं म्हणणं काय आहे, हे एन्जॉय करण्यासाठी दिलेलं नाही, मजा मारण्यासाठी दिलेलं नाही, तर हे काय दिलेलं आहे, हे साधन आहे. या साधनाचा वापर करून, जसं एखादा विहिरीमध्ये पडलेला आहे, काळोखी विहीर आहे, आतमध्ये खेकडे आहेत, साप आहे, अनेक दिवसापासून पडलेली विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये पडलेल्या माणसाला एक शिडी किंवा दोरा आत सोडलेला आहे, असा दावा आत सोडलेला आहे, त्याला धरून वरती ये म्हणून सांगितलेलं आहे. ते करण्यासाठी ती शिडी आहे, तो दोरा आहे. पण आतल्या माणसाने काय केलं, ती शिडी घेतली आणि ती शिडी लावून आतमध्ये खेळत बसलाय, वर खाली वर खाली वर खाली. दोरा घेतला कापून, आतमध्ये काय त्या दोऱ्याचा खेळ करत बसलेला आहे. हा शहाणपणा आहे का हो? ती शिडीवर चढवून त्या दोऱ्याला धरून बाहेर आलं पाहिजे की नाही? तसं भगवंतानी जे काही निसर्गामध्ये दिलेलं आहे आपल्याला, बघा आपल्याला अन्न दिलेलं आहे, वस्त्र दिलेलं आहे, निवारा दिलेला आहे, जे काही आपल्याला भगवंतानी दिलेलं आहे, हे सगळ्याचा वापर करून हे शरीर सांभाळायचं आणि भजन करण्यासाठी शरीर दिलेलं आहे. भोग करण्यासाठी हे शरीर नाहीये. या शरीराचा उद्देश केवळ भजन करणे आहे भगवंताचा. भोग केलाय की आधी, हो, अनेक अनेक जन्म आपण भोगच करत आलेलो आहे. किड्याच्या मुंग्याच्या देहात पण आपण भोग केलेलाच आहे मंडळी, असं काही नाही. केले की नाही? आठवते काय? आठवत नाही आता. त्याला म्हणतात भ्रमात राहणे. हा तिसरा आपला दोष. आपण अनेक ठिकाणी अनेक जन्म घेतले, अनेक भोग केले, कधी वाघ कधी सिंह होतो, पण आता आठवत नाही. हा पण एक भ्रम आहे की आता ह्या जीवनामध्ये आम्हाला काहीच आठवण झालं, मी कोण होतो, काय होतो, काहीच आठवत नाही आम्हाला. म्हणून म्हटलेलं आहे की जीवाला भगवंताने संधी दिलेली आहे. हे घर दिलेलं आहे की कशासाठी दिलेलं आहे, हे पण थोडस मी विचार केला पाहिजे. भगवंतानी ही दिलेली एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही याचा वापर करा आणि बाहेर निघा, याच्यासाठी दिलेला आहे. कारण आमचा संबंध भगवंताशी, चौथा गुण आहे जीवाचा, की आमचा जीवाचा संबंध भगवंताशी आहे. जोपर्यंत भगवंताशी संबंध राहणार तोपर्यंत सगळं काही सुरळीत राहणार मंडळी. पण जर भगवंताशी संबंध तोडला तर आम्हाला दुःख यायला सुरू होत. हरे कृष्ण आहे, याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं वर्णन केलेली मंडळी, नीट लक्षात घ्या, की माझा संबंध भगवंताशी आहे, प्रत्येकाचा संबंध भगवंताशी आहे. बघा तुमचा, माझा, इव्हन मुंगीचा सुद्धा संबंध पांडुरंगाशी आहे, माहितीये का तुम्हाला? सगळ्यांचा तेवढाच संबंध, तेवढाच अधिकार, तेवढाच हक्क भगवंतावरती आहे. आणि भगवंत मुंगीवर जेवढं प्रेम करतात तेवढंच माणसावर पण प्रेम करतात भगवंत. सगळ्याशी सारखा संबंध भगवंताशी आहे. आपण केलंय काय मी तुम्हाला सांगतो, थोडक्यात लक्ष द्या. आपण काय करतो जनरली, प्रत्येक काम करत असताना आयुष्यामध्ये कुठलंही भगवंताला धरून केलं पाहिजे आपण, की ही वस्तू भगवंताची आहे आणि भगवंताच्या सेवेत लागली पाहिजे, असं धरून आपण काम करायला पाहिजे. पण आपण सध्या काय करतोय की आपण भगवंताला सोडून एखादं काम करत आहे, 100% दुःख येते मंडळ, 100% दुःख येते त्या ठिकाणी. म्हणून भगवंताला सोडून कुठलंच काम नाहीये. समजा तुम्हाला जेवण करायचं आहे, जेवण करताना आपण काय करतोय, महाप्रसादे गोविंदे नाम ब्रह्मणी वैष्णवे, त्या गोविंदाचं नाव घेत घेत अन्न ग्रहण करा, प्रसाद ग्रहण करा. मग हे काय झालं, हे भगवंताला धरून झालं की नाही? मग भगवंताला सोडून जे काय करतोय ते दुःख निर्माण करते बघा आयुष्यामध्ये. दुःखाची व्याख्या सरळ आहे, भगवंताला सोडून खाल्लं काय ते दुःख निर्माण करणार तुमच्या संसारामध्ये. मग हे प्रसाद न खाणं हे दुःख आहे, मग परत मांसाहार करणं तर हे महादुःखाचं कारण ठरेल. मग नंतर आलं का लक्षात? दुसऱ्या जीवाला त्रास देऊन स्वतः आनंदी करण्याचा प्रयत्न करणं, तर हे महापाप होऊ शकतं, मांसाहार करणं. लक्षात आलं का तुमच्या? मग भगवंताला विसरून आपण जी काही गोष्ट केली, खाल्लं,
इव्हन आपलं शयन सुद्धा आहे, झोपलं सुद्धा आहे. झोपणं सुद्धा आमचं व्यर्थ होऊ शकतं, पाप होऊ शकतं जर आपण भगवंत स्मरण न करता करता मोबाईल बघत बघत झोपी गेलो. हे सुद्धा पाप मध्ये गणना केली जाईल आपली. हे सुद्धा पाप आहे. भगवंताचं स्मरण करून झोपलं, उठताना सुद्धा भगवंताचं स्मरण. मुलं बाळ सुद्धा उत्पन्न करायचे झाले तरी सुद्धा भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आपण काय केलं पाहिजे? काय संतती उत्पन्न केली पाहिजे. माझा एखादा मुलगा भक्त बनेल, हरिभक्त बनेल, माझा मुलगा पुढे जाऊन प्रचार करेल, अशी इच्छा जर असेल तर संतती प्राप्त करायला काही हरकत नाही. पण भ्रमामध्ये राहिल्यामुळे काय झालेलं आहे, भगवंतांना सोडून आम्ही जे काही कार्य करत आहे त्याच्यामुळे आम्हाला दुःख येते आमच्या जीवनामध्ये. कारण भगवंतांनी एवढी पक्की सिस्टम बनवलेली आहे, ब्रह्मांड एवढं बनवलेलं आहे. बघा, भगवंत या सिस्टम मध्ये कुठंच दोष नाहीये. भगवंतांनी बनवले, ऑक्सिजन आतमध्ये घेतोय, कार्बन डायऑक्साईड सोडतोय. म्हणजे भगवंतांनी अनादी काळापासून हे चाललेलं आहे. असं नव्हतं की पहिले कार्बन डायऑक्साईड आत घेत होते, ऑक्सिजन बाहेर टाकत होते, असं होत नव्हतं. तर आपलं हे चालूच आहे, चालूच आहे. जसं सृष्टी निर्माण झालेली आहे, सूर्य बरोबर वेळेला उगवतोय. कधी असं झालंय का रात्री 12ला सूर्य उगवलाय? देवाच्या सिस्टम मध्ये फॉल्टच नाहीये. काय एकदम पक्की सिस्टम आहे भगवंताची. बरोबर पावसाळा झाला की काय, हिवाळा, हिवाळा झाला की पक्की सिस्टम बनवलेली आहे भगवंताने. सकाळी खाल्लं आणि 10 दिवस झालं राव आतच आहे, अजून बाहेर निघलंच नाही. असं होऊ शकतंय का? कसली पक्की सिस्टम बनवली भगवंताने, बरोबर की नाही? अहो आमकाम काय ना, ते कानानच बोलतंय राव, असं झालंय कधी? आमकाम काय ना, ते डोळ्यानेच खातंय राव, असं झालंय कधी? कसली परफेक्ट सिस्टम भगवंताने बनवलेली आहे. काही पण खावा पचतेच आतमध्ये. ग्राइंडिंग मशीन अशी लावलेली आतमध्ये, एकदम जबरदस्त भगवंताने केलेलं आहे. काय सिस्टम आहे? डाळिंबाचं फळ घ्या, त्या डाळिंबाच्या फळामध्ये भगवंताने कसे लेयर्स लावलेले आहेत आतमध्ये, एक एक दाना कुठंही गॅप न देता. कधी असं डाळिंब बघितलंय का की एवढं आतमध्ये लिंबा एवढं आतमध्ये होल आहे, कडेने डाळिंब आहे, दाणा, असं कधी बघितलंय तुम्ही? एक एक दाना परफेक्ट बसवलाय भगवंता डाळिंबामध्ये. कोणाची योजना आहे, कोणाची सिस्टम काम करते या जगात? आहे का अशी सिस्टम एखादी? एवढं परफेक्ट मॅनेजमेंट आहे भगवंतांचं, म्हणून भगवंत पूर्ण आहेत. आपण नाही करू शकत असं. म्हणून ज्यांना देव बनायचा नाद लागलेला आहे ते बघू शकतात. मी सूर्याचं उदाहरण दिलं, चंद्राचं उदाहरण दिलं. हे सूर्य चंद्र अनादी काळापासून सगळं काही सिस्टम एकदम ओके मध्ये आहे. सगळं एकदम ओके आहे की नाही? काहीच बिघाड नाही. कधी असं झालंय का हो? आता कसं लाईट गेली आणि सिस्टम बंद पडली, माणसानं निर्माण केली ना, कारण सिस्टम पण अपूर्ण आहे. मग ते इन्व्हर्टर नाही चालू झाला, हे झालं ते झालं, बऱ्याच गोष्टी. इथं लाईट गेल्यानंतर पुन्हा इन्व्हर्टरला हे होईपर्यंत, येईपर्यंत एकदम एकदम थोडासा वेळ मध्ये असतो बघा, सेकंदाचा पण काही भाग, तेवढ्या वेळासाठी का बंद पडतो माईक किंवा लाईट जाते. लक्षात येते तुमच्या? पण भगवंताची सिस्टम तशी कधीच होत नाही. असं कधी झालंय का की सूर्य एक एक दिवस उगवलाच नाही, रजेवर गेला, असं कधी झालंय का हो? रात्री 12लाच उगवला किंवा चंद्रचा उगवला नाही, असं कधीच झालं नाही. मग त्याला भगवंत म्हणतात. जर तुमच्याकडे कोणी म्हणत असेल मी देव आहे किंवा मी देव होऊ शकतो, त्यांना हे अशा गोष्टी विचारायला पाहिजेत. आणि म्हणून जीवन जे आहे मंडळीनो, मनुष्य जीवन आहे. एक आपण शेवटच्या पॅरेग्राफवर आता येतोय की मनुष्य जीवन कशासाठी आहे, असा एक प्रश्न उपस्थित आहे. मनुष्य जीवनाचा अर्थ आहे भगवंतांचा साक्षात्कार व्हायला पाहिजे. अनेक लोक गुंतलेले आहेत. काय करता तुम्ही? आम्ही ना किड्यांचा अभ्यास करतो, वर्मॉलॉजी. अनेक वैज्ञानिक आहेत, म्हणजे किडे घेऊन बसलेले ताटामध्ये, ते फाडतायत, बघतायत, मग त्याची काय सिस्टम कशी आहे, नर्वस सिस्टम कशी आहे, त्याचं काय ब्रेन कसा आहे, काय आहे, त्याच्यावरती अभ्यास करतायत. आता मी एक सुंदर तुम्हाला एक सांगणार आहे गोष्ट, नेहमी लक्षात ठेवा. आपण जे काही शोध लावतोय खरंच याची गरज आहे का, या प्रश्नाचं उत्तर मला द्या. या शोधाशिवाय आपण जगू शकत नाही का? ओके. यांचं म्हणणं आहे की आम्ही शोध लावतो जीवन सोपं करण्यासाठी. हे उत्तर पूर्ण चुकीचं आहे.
जीवन कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे आम्ही. भगवंतानी जे दिलेलं आहे, ज्वारी बाजरी मक्का जे काही दिलं होतं, चांगलं चाललं होतं सगळं. आम्हाला कुठून कळ निघाली आमच्या डोक्यामध्ये, त्याला संकरित केलं, हायब्रिड केलं आम्ही, आणि ते आणलं आणि त्याच्यापासून आता रोगराई निर्माण झाली, शरीरामध्ये ताकद येईना झाली काय. आणि मग पुन्हा काय ऑर्गॅनिक शेती, जैविक शेती, याच्यावर आम्ही आता पुन्हा ओरडू लागलो. कशासाठी? का आता आम्हाला ऑर्गॅनिक गुळ पाहिजे, ऑर्गॅनिक साखर पाहिजे, ऑर्गॅनिक फळं पाहिजे, भाज्या पाहिजे ऑर्गॅनिक, केमिकलच्या नको आम्हाला. केमिकल आलंच कुठून? तर हेच शोध आहे. या जगातला प्रत्येक शोध दुःखाला कारणीभूत ठरलेला मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला इतक्या ठामपणे कसं काय बोलताय? तुम्ही जे भगवंताने दिलं होतं ना, त्याच्यात जिथं जिथं तुम्ही हात घातलाय ना, तिथं तिथं तुम्ही दुःख निर्माण करून ठेवलेलं आहे. कुठलंही उदाहरण सांगा, मी त्याचं उत्तर देतो तुम्हाला परफेक्ट. भगवंताने चांगलं ठेवलं होतं सगळं, त्याला परत बिघडवलं. हरित क्रांती केली, धवल क्रांती केली, दुधामध्ये क्रांती, म्हणजे दुधामध्ये क्रांती, त्याचा अर्शी आणल्या. काय झालं? जगामध्ये जेवढे काही कॅन्सर होत आहेत, त्यातले जवळ जास्तीत जास्त कॅन्सर हे त्या दुधामुळे होत आहेत. मग ते आणलं आम्ही. काय क्रांती केली आम्ही? चांगलं चाललं होतं, देशी गाई, अमृत म्हणलेलं आहे गाईच्या दुधाला, ते आम्ही सोडलं. आणि मग आम्ही आता या गोष्टी करत आहे, म्हणजे आणि म्हणतो आम्ही प्रगती केली. प्रगती केली? कसली प्रगती केली? जेवढं जेवढं जिथं जिथं तुम्ही संकरित केलं, जे भगवंतानी गाय दिली होती त्याला तुम्ही काय केलं? कन्वर्ट केली जर्शीमध्ये, झाला प्रॉब्लेम. जे काही नॅचरल होते फळं भाज्या, त्याला तुम्ही केमिकलने हे केलं, झालं परत त्याचा प्रॉब्लेम सुरू झाला. जे भगवंताने दिलं नॅचरल आहे, त्याला जिथं जिथं हायब्रिडायझेशन आम्ही केलं, हायब्रिड केलं, तिथे समस्या निर्माण झाली मंडळी. म्हणून भगवंताने निसर्गामध्ये जे दिलेलं आहे त्याचा वापर आम्ही करायला पाहिजे. म्हणून इथं असं वर्णन आहे की आता वेगवेगळे सायंटिस्ट, मग आयुष्य का वाया घालवायचं? शोध लावण्यामध्ये आयुष्य, शोध काय संस्था आहेत मोठमोठ्या शोध लावण्या संस्था. पूर्वी लोक जगत नव्हते का? पूर्वी एवढे मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल होते का? सांगा. एवढे मोठे हॉस्पिटल होते का? आज लोक अभिमानाने सांगतात 5 स्टार हॉस्पिटल आहे म्हणे, 7 स्टार हॉस्पिटल आहे म्हणे. अरे प्रगती नाही, अधोगती आहे. का समजत नाही आम्हाला? कारण आमचा एक दोष आहे. बोला. भ्रमात राहणे. मायादेवी अशी भ्रमात सोडते आपल्याला, भ्रमात राहते, काहीच कळत नाही. आम्ही अभिमानाने सांगतो की आमचं ऑपरेशन ना 7 स्टार हॉस्पिटल मध्ये झालं. मुडदा बसवला, तुला काहीच कळे ना. नाही, आमचे हे ना लीलावतीला ऍडमिट होते. हो, लीलावतीमध्ये. हो, 15 लाख गेले. फार मोठे मोठे डॉक्टर होते. अमेरिकेवरून डॉक्टर बोलवले, अमेरिकेवरून. अरे काही ही काय अभिमानाची गोष्ट आहे का? भ्रमात आहे आपण, भ्रमात आहे, समजून घ्या. आमचा मुलगा कलेक्टर आहे. काय झालं? भजन करतो का? नाही. हरे कृष्ण म्हणतो का? मंदिरात जातो का? मनुष्य जीवन कलेक्टर बनण्यासाठी नाही झालेलं आहे. मनुष्य जीवन भगवंताला प्राप्त करण्यासाठी आहे. देर इज नो अदर चान्स, नो सेकंड चान्स. पुन्हा जन्म नाही, एकच जन्म. आणि आम्ही आमच्या मुलांना डॉक्टर बनवू इच्छितोय, क्रिकेटर बनवू इच्छितोय. पण प्रभुपादांचे वडील होते, ते म्हणले माझा मुलगा राधाराणीचा भक्त बनावा, अशी इच्छा केली. आणि पूर्ण झाली ती इच्छा, त्यांची इच्छा पूर्ण झाली. कारण लक्षात घ्या, भ्रमात आहे आम्ही, भ्रमात आहे. कधी अशा इच्छा करायला नाही पाहिजेत. खरं तर थोडस तुम्हाला ऐकायला कठीण वाटते, मला 100% समजतंय, सगळे तुमचे चेहरे सांगतायत मला, तुम्हाला पटत नाही वगैरे वगैरे, कारण तुमच्या दुःखावर मी बोट ठेवलेलं आहे. पण करणार काय? माझं कामच ते आहे ना. जेव्हा आपण भगवंतापासून विमुख होतो, भगवंताकडे दुर्लक्षित करतो, तेव्हा अशा काहीतरी कल्पना आमच्या डोक्यामध्ये यायला लागतात. एक सायंटिस्ट आहे, त्या वैज्ञानिकांनी काय केलं, जीवन सोपं करायचं म्हणे, जीवन सोपं करायचं, रिसर्च करायचा, शोध लावायचे आणि जीवन सोपं करायचं. म्हणून त्या वैज्ञानिकांनी काय शोध लावला? साबणाचा शोध लावला, अंगाला लावायचं साबण. मग त्या अंगाला लागणाऱ्या साबणामध्ये असे बुडबुडे येतात, फेस येतो, फेस
हा, जास्तीत जास्त फेस कसा येईल, मग ते बुडबुडे फेसामध्ये कसे येतील जास्तीत जास्त, याच्यावर तो शोध करत होता. हम्म? ते साबणाचे बुडबुडे कसे वाढतील जेणेकरून त्याला बाथरूम मध्ये चांगला फील येईल आणि तो त्या साबणामध्ये असा मस्तपणे असा आंघोळ करेल घासून, असं असं तो कल्पना करतोय, त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न करतोय त्या साबणावरती. मनुष्य जीवन याच्यासाठी भेटलेलं आहे. अरे, हे जीवन म्हणजेच एक बाथरूम आहे, टॉयलेट आहे, ह्यातनच बाहेर पडायचं पडलंय. त्याला दुसऱ्या टॉयलेटमध्ये घातलंय अजून तू, आणि त्याला साबण देऊन त्याला फेस वाढवून अजून तिथंच बस म्हणून सांगताय तुम्ही. लक्झरियस टॉयलेट्स, लक्झरियस हॉटेल ऐकले होते, लक्झरियस बसेस ऐकल्या होत्या, पण लक्झरियस टॉयलेट. आता तुम्ही काही 5 स्टार हॉटेल्स मध्ये वगैरे गेला, तिथं लिहिलेलं असतं त्या खाली, हा, आमच्याकडे 2 बेड AC लक्झरियस रूम्स आहेत, आणि त्यामध्ये अजून एक शब्द त्याने ऍड केलेला आहे, काय, आमच्याकडे लक्झरियस अटॅच टॉयलेट्स आहेत म्हणे, आमच्याकडे आरामदायी टॉयलेट्स आहेत म्हणे, आमच्याकडे शौचालय आहेत, हा, झोपून हागायचं टॉयलेट आहे, आणि त्याच्यामध्ये ते जे भांड आहे, किती फॅसिलिटी म्हणे, किती फॅसिलिटी. तर आता ते कमोड निघाले, कमोड भिंतीला लावायचं. मग ते असतं, ते ते बनतंय, ते माहितीये तुम्हाला, ते कसं दगडापासून बनतंय ते. मग ते भांड जे आहे, थंडीमध्ये बसलं की गार लागते, एकदम चटका बसते खाली. म्हणून लोकांना काय झालंय, त्या कमोड मध्ये त्यांनी काय केलंय, आता मॉडिफिकेशन केलेलं आहे त्याच्यावरती. आतापर्यंत जेव्हापासून कमोड निघलं तेव्हापासून ते वैज्ञानिक विचार करत होते की कशा प्रकारे हे चटका बंद करायचा, म्हणजे गार लागते थंडीमध्ये, त्या भांड्यावर बसले गार लागते, हे कसं बंद करायचं. आणि गेल्या काही दिवसामध्ये त्याचा शोध पूर्ण झाला, आणि शोध पूर्ण झाला आणि त्यांनी काय केलं, त्याला इलेक्ट्रिफाय केलं. त्याचं काय केलेलं आहे, ते बसलं तिथं की ते बरोबर आपल्या बॉडीचं टेम्परेचर आणि ते टेम्परेचर, जसं आपण AC रिमोटने कंट्रोल करतो गाडीमध्ये, ऍटो करतो, तसं ऍटोचं बटन दाबलं की ते टॉयलेटचं शीट सुद्धा गरम होतंय, बसल्यानंतर नॉर्मल वाटते, काय थंड लागत नाही. वाव, व्हॉट अ डेव्हलपमेंट, काय प्रगती केली म्हणे आपण. असे टॉयलेट्स आलेले आहेत, इलेक्ट्रिक टॉयलेट्स आलेले आहेत, बरंच काय काय आलेलं आहे. मग आता पहिलं काय होतं, डब्बा घेऊन शेतात जायचं होतं, डब्बा घेऊन शेतात जायचं होतं, मग शेतामध्ये काय असायचं, चवड्यावर बसायचं, बरोबर आहे का नाही, चवड्यावर बसून शौचालय. मग हे वैज्ञानिक आहे की नाही मला सांगायचं नव्हतं आधी, की चवड्यावर बसून टॉयलेट केली पाहिजे, किंवा ते शास्त्रामध्ये दिलेलं आहे आयुर्वेदामध्ये, की चवड्यावर बसल्यानंतरच पोट साफ होतं. मग आता आले कमोड, त्या कमोडवर बसल्यानं पोट काय, बऱ्याच जणांना पोट साफ व्हायची समस्या सुरू झाली, पोट काय साफ होईना, कारण ही प्रोसेस अशी आहे की चवड्यावर बसल्याशिवाय पोट ते व्यवस्थित प्रेशरने होतच नाही. मग आता मध्यंतरी मी बघितलं, ते फेसबुकला ऍड आली होती मध्ये अशी, की म्हणे तुम्ही पाय वर केल्याशिवाय काय पोट साफ होणार नाही. म्हणून त्या कमोडला काय केलंय त्यांनी, एक असं हे आणलंय, टेबल स्टूल आहे असा, तो स्टूल निघालाय, त्या स्टूलवर कमोडवर बसायचं टेकून, नंतर पाय त्या स्टूलवर घ्यायचे, म्हणजे पाय वर झाले, म्हणजे चवड्यावर बसल्यासारखं झालं. पुन्हा तिथं झाले माघारी. हा शोध लावला, आणि म्हणे आम्ही शोध लावला. याच्यासाठी मनुष्य जीवन नाही, या कमोडचा शोध लावायसाठी, संडासच्या भांड्याचा शोध लावायसाठी मनुष्य जीवन नाहीये मंडळी. मनुष्य जीवनाचा उद्देश फार मोठा आहे, पण लोकांना भ्रम पैदा झाल्यामुळे शोध लावत बसलेत, काय काय शोध लावतात, आणि त्याला मग ते हे करतात. मग आधी काय करणार, खाणं पिणं बदलणार, खाणं पिणं बदललं, वातावरण बदललं, ही केस कधी पण पांढरे होते, बरोबर आहे की नाही. लहान असताना पण केस पांढरे होऊ शकतात, पूर्वी केस पांढरे होतच नव्हते ना, कारण खाणपान चांगलं होतं. बरोबर ते वय झालं 70च्या पुढे की मग पांढरं व्हायचं, आधी होतच नव्हतं ना. मग खाणं पिणं बदललं मुद्दाम, मग केस पांढरे झाले, मग त्याच्यावर केस काळी कशी करायची याच्यासाठी शोध लागला परत नंतर. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या काय केमिकल्स शोधायला सुरू केलं, मग नंतर काय सुरू केलं, म्हणजे काय झालं, म्हणजे कसं आहे, ते आधी प्रॉब्लेम करायचा, व्हायरस निर्माण करायचा त्याच कंपनीनं, परत अँटीव्हायरस काढायचा त्यांनीच काढायचा. कसं काय व्हायरस असतो, त्यात काय किड वळावळा करतात का आतमध्ये कम्प्युटरमध्ये, लक्षात येते का तुमच्या.
हे व्हायरस काय प्रकार आहे, तो त्यांनीच निर्माण केलेला आहे, त्यांनीच ते अँटीव्हायरस काढतायत परत. हे सगळं भूलभुलैयाचं जीवन आपण जगत आहे मंडळी. हा, हे गाडीमध्ये पण आता काय काय फॅसिलिटी निघालेल्या आहेत त्या. पूर्वी प्रवास होतच होता ना, पण त्या प्रवासाला असं काही स्वरूप दिलं लोकांनी. मग काही सायकली आल्या, बायसिकल आल्या, नंतर टू व्हीलर आल्या. टू व्हीलरवर पण आनंद घेतला लोकांनी. नंतर फोर व्हीलर आल्या. त्या फोर व्हीलर मध्ये सुद्धा आता किती किती काय काय निघालेलं आहे. फोर व्हीलरची किमती किती आहे त्या? किती आहेत? 58 काय घेऊन बसले? करोडोच्या पुढे गाड्या आहेत त्या. रोल्स रॉयल सारख्या गाड्यांच्या किमती काय आहेत? हा, कोटीच्या पुढे किमती आहे त्या. मग काय हो, कोटीच्या गाडीत पण बसायचंच आहे. पण मला सांगा मंडळीनो, सुख कशामध्ये आहे? सुख गाडीत आहे का हो? तू काय, सुशांत सिंग आत्महत्या केली का हिरोने? त्याच्याकडे त्याच्या घरामध्ये गाड्यांचं शोरूम होतं, शोरूम. त्याचा काय धंदा नव्हता. त्यानं आवड म्हणून प्रत्येक कंपनीची एक एक ब्रँडची गाडी घेतली होती. आणि आज ह्या गाडीत बसायचं, उद्या त्या गाडीत बसायचं. शेवटी फास्ट लावून मेला. गाडीत सुख असतं तर आत्महत्या केली असती का? गाडीत सुख नाही, घड्याळात सुख नाही, चष्म्यात सुख नाही, कपड्यात सुख नाही, कुठल्या ब्रँडचं वापरतो यात सुख नाहीये, हे लक्षात घ्या. आणि त्यात जर सुख असतं तर माणसाने तेच केलं असतं ना त्या सुखासाठी. सुख म्हणजे ते मनामध्ये आहे, एक मनाची अवस्था आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ही मनाची अवस्था आहे. सुख म्हणजे एक मनाची अवस्था आहे. त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे ना. मग आपण सगळी दुनियादारी करून येतोय, पण आपल्याला काहीच समजत नाही की आपण काय करतोय. म्हणून इथं दिलेलं आहे की भगवंतापासून, विषय तोच आहे. तुम्हाला वाटलं वेगळीकडे चाललाय का विषय? भगवंतापासून, त्या पूर्ण व्यक्तीपासून तुम्ही लांब गेला, तुम्हाला पूर्ण सुख भेटणारच नाही. ह्या अपूर्णतेचा अनुभव नेहमी येत राहणार, नेहमी येत राहणार, नेहमी येत राहणार. कुठंतरी कमी वाटते, कमतरता वाटते, कारण तुम्ही पूर्णाशी जोडलेला नाही. ज्या दिवशी तुम्ही त्या पूर्ण व्यक्तीशी जोडले जाणार, त्यावेळेस तुम्हाला पूर्ण आनंद प्राप्त होणार. कारण पूर्णापासून पूर्ण येत. तुम्ही म्हणा नाही नाही, मी बायकोशी जोडले तर मला आनंद येईल. बायको अपूर्ण, आनंद येईल. मी या संस्थेशी जोडलो तर पूर्ण आनंद येईल. संस्था ही अपूर्ण आहे, तिचा सिद्धांत बी अपूर्ण आहे, पूर्ण आनंद कस काय येईल? म्हणून बरेच लोक इतर संस्थांमधले विचारतात, का हो महाराज तुमच्याकडे काय नसते काय बाकीचे? तुम्ही हरे कृष्णवाले लय आनंद असतात, सारखे नाचत असतात हरे कृष्णवाले. मग आम्ही या, तुम्ही आमच्या संस्थेमध्ये. म्हणजे आमच्या संस्थेत असं काही नाही, बसवत नसतोच असं बसत, हो ते काय करायला लावतात म्हणे, असा आनंद नाही येत म्हणे. तुम्ही या, कारण ती संस्था अपूर्णाशी जोडलेली आहे, तिचा सिद्धांत अपूर्ण आहे. त्यामुळे पूर्ण आनंद कुठून येणार? पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर पूर्ण संस्था, ज्याच्यामध्ये पूर्ण भगवंताची पूजा केली जाते, अशा ठिकाणी यावं लागेल. म्हणून भगवंताशी जर विमुख झाला, पाठ फिरवली देवाकडे, तर तो व्यक्ती कधीच सुखी राहू शकत नाही. म्हणून भगवंताने दिलेल्या नियमाचं पालन करा, आणि भगवंताने जे काही नियम घालून दिलेत, तर आपण असं केलं तर आपलं कल्याण होऊ शकतोय. भगवंतापासून दूर जाऊन आपण आनंदी होऊ शकत नाही. कारण आज काय झालंय बघा, सासू सुना भांडतेत, किंवा घरामध्ये एक एक उदाहरण देतो मी, थांबतो या ठिकाणी, मला थांबायचं आहे. एक फॅमिली आहे, त्यामध्ये एक 10 लोक आहेत. आई वडील आजी आजोबा नातू सुना नातवंड सगळं काय, ठीक आहे. मग याच्यामध्ये आई वडील आणि जे सगळे लोक आहेत, हे सगळे लोक काय करतायत, हे सगळ्यांनी मिळून जर एकत्र येऊन जर गायन केलं, भजन केलं, तर किती प्रेम वाढेल बघा, एकत्र बसले तर. पण समस्या काय आहे, ही घरामध्ये एकमेकांसंग बोलत पण नाहीत. आई मुलीशी बोलत नाही, सासू सुना बोलत नाही, काय चर्चा नाही, चांगल्या विषयावर नाही, काही वाईट विषयावर पण नाही. प्रत्येक जण दुसऱ्याचं मालिकेमधलं सुख पाहत आहे. तिथं सासू सुना कसं चाललंय त्यांचं, तिथे काय चाललेलं आहे मालिकेमध्ये. म्हणजे वास्तविक जे आनंद आहे तो घ्यायचा सोडून आम्ही एक काय म्हणतात इंग्रजी मराठीमध्ये तर मला आठवत नाही त्याला, काल्पनिक सुखामध्ये आम्ही गुंतलेलो आहे. एक काय म्हणायचं होतं त्याला, इंग्रजीमध्ये एक शब्द आहे. तर ते जे सुख आहे काल्पनिक सुखामध्ये गुंतलेलं आहे. मालिकामध्ये काय सगळं काही चालू आहे, जसं की आता भावना वगैरे बघा, आभासी आनंद घेत आहे, आभासी आनंद. तर तो
आभासी जगामध्ये आम्ही सगळे जगत आहे बघा. सगळे आम्ही आभासी जगामध्ये जगतोय. भास आम्हाला कसा होतोय बघा. इकडे कधी सुनेला चांगलं बोलणार नाही, कधी शेजार पाजारांना चांगलं बोलणार नाही, काहीच नाही, प्रेम वगैरे काही नाही, नुसता गोटा आहे. पण मालिका बघून रडते. लय वाईट झालं हो त्यांच्या बरोबर. असं नाही व्हायला पाहिजे होतं. आणि त्या विश्वामध्ये आम्ही जीवन जगत आहे. आभासी आनंद लक्षात येते का तुमच्या? मोबाईलमध्ये आपण पाहतोय मालिका, पिक्चर वगैरे, खोटा खोटा आनंदामध्ये आम्ही गुंतलेलो आहे. ऍक्च्युली आम्ही गुंतलेलो आहे. आणि खरा आनंद जो आहे त्याला पाठ फिरवलेली आहे आम्ही. म्हणून या आभासी जगात आम्हाला बाहेर पडायचं आहे मंडळीनं. त्यासाठी आम्ही हे भगवंताची भक्तीच आम्हाला मदत करू शकते या भ्रमातनं बाहेर पडण्यासाठी. अनेक लोक, सगळेच लोक बऱ्यापैकी भ्रमात आहे आपण सगळे. खऱ्या सुखाची, खऱ्या आनंदाची व्याख्या वेगळी आहे मंडळी. तेव्हा तिकडं थोडंसं आम्ही ध्यान दिलं पाहिजे. नाहीतर आमचं मनुष्य जीवन हे वाया जाईल सगळं. आजकाल असं म्हणलेलं आहे की माणसं वस्तू वापरतायत, वस्तू ज्या आहेत त्यांच्यावर प्रेम करतायत आणि माणसांचा वापर करून घेत आहेत. ऍक्च्युली उलट व्हायला पाहिजे होतं की आम्ही काय करायला पाहिजे होतं, माणसांवर प्रेम करायला पाहिजे होतं आणि वस्तू वापरायला पाहिजे होती. एखादी वस्तू जर पडली खाली, हा मोबाईल पडला खाली असा, हो. कशाला टाकलं? प्रॅक्टिकल करून दाखवलं. अजून टाकतोय. मोबाईल पडला खाली तर काय होईल? तू मोबाईल का खाली टाकला म्हणून त्याचं डोकं फोडेल त्याचा बाप, आणि त्याचा मृत्यू होऊ शकतो त्या मुलाचा रागाच्या भरामध्ये. 30,000चा मोबाईल आहे, तुला नीट वापरता येत नाही म्हणून रागाच्या भरामध्ये वडील डोकं फोडू शकतात त्या मुलाचं. अशा घटना घडलेल्या आहेत. प्रेम कुणावर केलं? वापरलं कुणाला? मोबाईलला वापरायचं होतं, मुलाला वापरलं, रागाच्या भरामध्ये त्याला मारून टाकलं. काय करायचं? समजलं तुम्हाला? म्हणून भ्रमामध्ये आहोत आपण. आपण काय करायला पाहिजे? भगवंतांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हेची आस. कंठामध्ये लवकरात लवकर तुळशीची माळ धारण करा, एकादशीचं व्रत पालन करा, प्रसादच ग्रहण करा, अंडी मटण खाऊ नका, भक्तांचा संग करा आणि मनुष्य जीवनाचा सार्थक करा. कारण पुन्हा जन्म नाही. आणि ज्यांनी माळा घातले त्यांनी भजन करा जोरदार, नुसतं हरिबोल म्हणा. चांगलं भजन करा आणि त्यात आनंद आत्ता पण आहे आणि नंतर पण आनंदच आहे. कधी कधी त्या जीवाला नको वाटतं, बंधनं नको वाटतात, पण बंधनामध्ये सुख आहे, मोकळं राहण्यामध्ये सुख नाही. जर स्त्री जर कपाला कुंकू असेल, गळ्यामध्ये मंगळसूत्र असेल तर मग जास्त कोणी ताप देत नाही. पण मोकळं फिरलं तर मग अवघड होऊ शकतं समाजामध्ये. लगेच सगळ्या लक्षात येतं काय काय एक कुमार लग्न झालेलं नाहीच किंवा काहीतरी जायला नवरा नाही असं काहीतरी लक्षात येतं त्यांच्या. 4 लोक त्याला त्रास देऊ शकतात. तसं कपाळाला गंध नाही, गळ्यात माळ नाही, काय नाही, मग मग मायादेवी त्रास देते. हा, मायादेवी त्याला पकडते. हा, का रे काय भटक तू इकडं फिरायला आलाय का? मग त्याला ते घेऊन जाते मायादेवी आणि तिकडं मग काय तिचा प्रोग्राम करते बरोबर. पण कपाळाला गंध असेल, गळ्यात माळ असेल, भक्त असो आपण, तर मायादेवीची काय डेअरिंग आहे इकडे बघायची. हा, तर अशा प्रकारे भक्त बनण्यासाठी मनुष्य जीवन आहे. आणि या पूर्ण व्यक्तीशी संपर्क करा. हे समाजकारण, राजकारण आणि या बऱ्याच गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये कोण शोध लावतंय, कोणी काय करतंय, याच्यामध्ये अडकू नका जास्त. आणि जास्त दिवसाचं नाहीये. 20-10-20 वर्षांनी आपण आता इथं नसू या जगामध्ये, तर नंतर संपलेलं असेल सगळं. म्हणून या पूर्ण व्यक्तीशी, परमप्रिय व्यक्तीशी नातं जोडा. त्याच्यासाठी मनुष्य जीवन भेटलेलं आहे. सत्संग करा, गीता भागवत वाचा. उगीच काय ते वर्तमानपत्र चाळत बसू नका, ते मोबाईल चाळत बसू नका. अमक्या अमक्याचं नाव, तमक्या तमक्याचं नाव, कुठं काय झालं, कुठं काय झालं, हे ज्ञान जरी नाही भेटलं तरी काही आमचं काय नुकसान होत नाही. होते का हो? काय नुकसान होणार आहे मला? काय आता समजा मला माहितच नाही की आता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण आहे, खरंच माहित नाही मला, काय नुकसान झालं माझं? काय नुकसान झालं? आता मला ब्लड कॅन्सर कशामुळे होतो मला माहित नाही हो, नॉलेज नाही मला.
तुला ब्लड कॅन्सरचा अभ्यास नाही, जिंदगी तुझी गेली सगळी वाया. हे? असं होऊ शकतं का? मला नाही अभ्यास करायचा त्या गोष्टीचा. काही ज्ञान नसलं तरी काही हरकत पडत नाही त्यांनी. पण जर भगवंताविषयी माहित नाही, पांडुरंगाला काय आवडतं, पांडुरंगाच्या कानात काय आहे, कमरेला काय घातलेलं आहे, हातात काय आहे, डोक्यावर काय आहे, हे माहित नसेल तर मात्र 100% तुमचं जीवन वाया आहे. एका नावेने प्रवास करत होते काही लोक. आमचे गुरु महाराज नेहमी गोष्ट सांगतात. हे नावेने प्रवास करत होते आणि प्रवास करताना काय झालं माहितीये का मंडळीनो? हा, एक मोठं वादळ सुटलं होतं. त्याच्या आधीची घटना सांगतो काय झालं ते. एक व्यक्ती होता, अमेरिकेमधून शिकून आला होता, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधून PhD करून आला होता. आणि मग तो व्यक्ती जो आहे, तो व्यक्ती त्या नावाडी जो होता, तो नावाडी मग त्या नावाड्याला म्हटला, का हो म्हणला, नावाडीला म्हणला, तुम्हाला येतं का म्हणलं, काय गणित वगैरे येतं का म्हणले तुम्हाला? ते म्हणले गणित वगैरे मला काय एवढं जमत नाही म्हणले. त्यांनी काही विज्ञानाचे प्रश्न विचारले शाळेतले. ते म्हणले काय उपयोग नाही म्हणले, तुमचं 25% जीवन वाया गेलं म्हणले. तुम्हाला अभ्यास नाही म्हणले, फिजिक्सचा केमिस्ट्रीचा अभ्यास नाही म्हणले. तो नावाडी काहीच बोलला नाही. मग नंतर त्याने अजून काहीतरी प्रश्न विचारला, तुम्हाला हे येतं का हो, संसारातले प्रश्न विचारले. तुम्हाला ते पण मला येत नाही म्हणला. ते म्हणले तुमचा अजून 25% वाया गेलं. किती गेलं टोटल मग? 50% वाया गेलं म्हणले. परत थोडं समुद्राच्या मध्ये गेली नाव आणि मग त्याने अजून एक प्रश्न विचारला संसारातला, तुम्हाला हे जमतं का हो? ते म्हणले ते पण मला येत नाही म्हणले. म्हणले तुमचं 75% जीवन वाया गेलं म्हणले. इतक्यात मोठं वादळ आलं, नाव अशी अशी डगमायला लागली आणि सगळे घाबरले. तो PhD केलेला अमेरिकेतनं आलेला माणूस तो सुद्धा घाबरायला लागला आणि म्हटला त्या ठिकाणी नावाड्याला, म्हणला अहो काहीतरी करा, हो काहीतरी करा. नावाड्याने विचार, तुला पोहता येतं? तू म्हणलं नाही, तुझं 100% वाया गेलं म्हणलं. आता आता नाव बुडणार आहे, मला पवायला येते, मी निघालो म्हणला, तू बस इथंच. झालं. समजलं का तुम्हाला? काही गोष्टी यायला पाहिजेत आणि काही गोष्टी नाही यायला पाहिजेत हे तुम्ही थोडं अभ्यास करा, गीता वाचा. सगळ्या दुनियाची दुनियादारी तुमच्या डोक्यात भरलेली आहे, पण देवाबद्दल माहित नाही तुम्हाला काय, कसं होणार? सगळं येतंय पण भगवंताविषयी येत नाही. 100% जीवन वाया आहे तुमचं. पण सगळं भगवंताचंच येतंय, बाहेरचं काहीच येत नाही. 100% यशस्वी आहे जीवन. म्हणून म्हणलं, एखादा शोध लागलेला, एखादी गोष्ट, एखादी माहिती तुमच्याकडे नसेल तरी चालेल, काही हरकत नाही. तुमच्याकडे डिग्री नसेल तरी चालेल, तुम्ही चटणी भाकरी खाऊन सुद्धा जीवन काढू शकता, असं काही नाही. त्यात पण आनंद वेगळाच आहे. पैसे नसले तरी पण जगू शकता, असं कपडे नसले तरी जगू शकता, काही हरकत नाही. कुठलीच गोष्ट मॅटर करत नाही. पण भगवंत आणि भगवंताची माहिती, भजन सगळं माहित पाहिजे, त्याशिवाय जीवन व्यर्थ आहे मंडळी. आणि म्हणून आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे, भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, त्यामध्ये सुख आहे. बाकीचे धंदे कमी करा आणि भगवंतांचा धंदा, हा धंदाच आहे आपला. कुणी नंदा कुणी वंदा, आमचा एकच धंदा, हरे कृष्ण हरे कृष्ण. ज्या दिवशी तुम्ही भक्त बनणार ना, त्या दिवशी तो भक्त इतका आनंद होतो, इतका आनंदी होतो की त्याला काहीच त्रास होत नाही. भगवंताचा भक्त झाला ना, असं म्हणलेलं आहे की तो इतका मुक्त असतो ना, त्याला वैकुंठाची सुद्धा अपेक्षा नसते, इतका तो आनंदामध्ये राहतो या जगात सुद्धा. तर कधी इच्छा झाली का भक्तांना, जे खरंच हरे कृष्णाचं 100% पालन करतात, त्यांना वैकुंठाला जायची इच्छा नाही, इथंच आनंद घेतात सगळा, वैकुंठात कशाला जायचं, अशी एक इच्छा होते मनामध्ये तयार. म्हणून कैवल्यम नरकायते, ती कैवल्य मुक्ती, मुक्ती पाहिजे, मुक्ती कुठली मुक्ती? सायुज्य मुक्ती, कैवल्य मुक्ती म्हणणारे काही लोक आहेत. ती मुक्ती सुद्धा म्हणे आम्हाला नरकाप्रमाणे आहे म्हणे, मुक्ती नको म्हणे आम्हाला. आणि भक्त एवढा स्ट्रॉंग होतो, एवढा स्ट्रॉंग होतो, एक वेळ अशी येते की हे इंद्रिय स्वताप देत नाहीत. मग असं म्हणलेलं आहे की इंद्रिय आहेत, हे इंद्रिय इतकं बिन दाताचा साप माहितीये का तुम्हाला? एक मोठा साप आहे, भले कोबरा का असे ना, कुणी का असे ना, पण त्याला दातच नाहीत, विषच नाही त्याच्याकडे. असा साप अंगा खांद्यावर जरी खेळला, रात्रभर जरी घेऊन त्याला झोपला, काय प्रॉब्लेम आहे का? तसे जे इंद्रिय आहेत ना, हे सगळं काहीच त्रास देत नाही. ज्या वेळेला तुम्ही भक्त बनता, शुद्ध बनता, त्यावेळेला
म्हणून आपण भक्त बनलं पाहिजे. आनंदी होण्याचा एकच मार्ग आहे. आनंदी जीवनाचा हा एकमेव राजमार्ग आहे. हरे कृष्ण.